आता बघा, आता आपल्याला पहिले ऍसिड बेस आणि सॉल्ट्स, आता सकाळी आपण पाहिले होते जे इम्पॉर्टंट फिल्ड्स आणि केमिस्ट्री टॉपिक होते. आता याच्यानंतर जे भरपूर टॉपिक आहेत ना, बऱ्यापैकी आता बायोलॉजी वगैरे असे सोपे टॉपिक होतील, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. आता ऍसिड बेसिस आणि सॉल्ट्स, आता कंपाऊंड आर सीन टू हॅव एच प्लस. आता ज्याच्यामध्ये एच प्लस ऍज ए बेस रॅडिकल असतो ना इन देअर मॉलिक्युल्स अँड दे आर ऑल ऍसिड्स, म्हणजे ज्याच्यात एच प्लस असतो ना त्याला आपण काय म्हणतो माहिती का, ऍसिड. आणि ज्याच्यामध्ये नाही का ओ एच मायनस असतो, एक मिनिट, ज्याच्यामध्ये एच प्लस असतो ना त्याला आपण काय म्हणतो, सगळ्याला ऍसिड म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये ओ एच मायनस असतो त्या कंपाऊंड मध्ये आपण त्याला काय म्हणतो, सगळ्याला बेसिस म्हणतो. आता हे थेरी आता कोणी कोणी दिलेल्या त्या महत्वाच्या आपल्याला. स्क्रीन दिसत नाही का? स्क्रीन सगळ्याला दिसत नाही का? काहीला दिसत काहीला दिसत नाही? दिसत आहे. ओके, ज्यांना दिसत नाही ते एकदा लिव्ह करून पुन्हा जॉईन करा, म्हणजे पुन्हा दिसेल. स्क्रीन एकदमच क्लिअर दिसत नाही का? काहीला दिसतीये क्लिअर? सांगा मला एकदा फक्त. आवाज येतोय का? आवाज येतोय क्लिअर? आणि स्क्रीन दिसत नाही का? ओके, स्क्रीनचं काय इश्यू आहे? एक मिनिट. रेकॉर्डिंग स्क्रीन back upload continue. आता दिसते का? आता स्क्रीन दिसते का? बघा बरं. बघ, ओके ओके. आता बघा ऍसिड बेस सॉल्ट्स मध्ये बघा, आता पहिलं आर्नेस थिअरी ऑफ ऍसिड अँड बेस. आता एक स्वीडिश सायंटिस्ट होते बघा, आर्नेस. त्यांचं स्वीडिश मध्ये स्वीडनचे होते, त्यांचं नाव होतं आर्नेस. आता त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी ते थेरी दिली ती ऍसिड आणि बेस. कधी दिली ती? 1887 दिली ती थेरी. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, डेफिनेशन दिली. थेरीमध्ये डेफिनेशन दिली त्यांनी, ऍसिड आणि बेस आपण कसे ओळखायचे. आता यासाठी सांगितलं होतं त्यांनी. आता ऍसिड मध्ये त्यांनी सांगितलं की ऍसिड कोण आहे, एक सबस्टन्स आहे विच डिझॉल्विंग वॉटर. जेव्हा वॉटरमध्ये आपण ऍसिड वगैरे, जेव्हा ऍसिड आपण वॉटरमध्ये टाकतो ना, ते काय करते, एच प्लस देते. एच प्लस म्हणजे एच प्लस कॅशॉन देतं, त्याला आपण काय म्हणतो, ऍसिड म्हणतो. आणि बेस, बेस जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो ना, वॉटरमध्ये, तेव्हा ते काय करतात, ओ एच मायनस देतात. तर याच्यावरून नाही का मग त्यांनी ही थेरी सांगितली होती. आता ते सायंटिस्टचं नाव फक्त लक्षात ठेवा, आरएनएस थेरी. आणि त्यांनी ऍसिड बेस एच प्लस आणि ओ एच मायनस याच्यावर दिले. आता क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस, आता ऍसिड अँड बेस त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की स्ट्रॉंग, वीक आणि ऍसिड आणि वीक बेसेस हे कसे असतात बघा. स्ट्रॉंग ऍसिड असं कसं असतं, ऑन डिझॉल्विंग वॉटर, जेव्हा आपण पाण्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिडला टाकतो ना, ते काय करतात, डिसोसिएट ऑलमोस्ट, म्हणजे पाण्यामध्ये ते एकदम स्ट्रॉंग ऍसिड ना पाण्यामध्ये एकदम विरघळतात. आणि काय करतात, ते रिझल्टिंग ऍक्वेस सोल्युशन कंटेन मेनली एच प्लस, आणि त्याच्यामध्ये खूप सारे एच प्लस आयन येतात. कॉन्सन्ट्रेटेड आणि कन्सर्न जे ऍसिड रॅडिकल्स, फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये एक्झाम्पल नाही का, एच प्लस, एच बी आर, म्हणजे HNO3 वगैरे, म्हणजे जे एच एच वाले असतात ना, ज्याच्यामध्ये एच एक कंपाऊंड असतो, आणि बाकी मग एक एकदम निगेटिव्ह आपल्या ज्या पिरियोडिक टेबल मधले क्लोरीन असो, ब्रोमिन वगैरे असतो ना, तर हे ऍसिड असतात ना बऱ्यापैकी स्ट्रॉंग ऍसिड असतात. तर जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड आपण पाण्यामध्ये टाकतो ना, ते एकदम डिझॉल्व्ह होतात. आणि एच प्लस आयन आहेत ना, जसे एच प्लस आयन हे खूप सारे तयार होतात. आता वीक ऍसिड, आता वीक ऍसिड ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो ना, ते पाण्यामध्ये बरोबर एवढं डिझॉल्व्ह होत नाही, कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही. आणि रिझल्ट इन ऍक्वेस सोल्युशन कंटेन लाईक एच प्लस पण आयन असतं, आणि त्याच्यामध्ये थोडंफार, आणि बाकीचे मग हे असतात सोल्युशन. आणि द
कन्सर्न ऍसिडिक जे रॅडिकल असतात ना इन स्मॉल प्रोपोर्शन अलॉंग विथ लाईक लार्ज प्रोपोर्शन अनडिसोसिएटेड काही मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये, जसं की H2CO3 नंतर HCH3 CS3COOH म्हणजे त्याला आपण ऍसिडिक ऍसिड म्हणतो अशा टाईप. नंतर आता स्ट्रॉंग बेस असतं, स्ट्रॉंग बेस तर सेम आहे. आता वॉन डिझॉल्विंग वॉटर नाही का, स्ट्रॉंग बेस काय करतात डिसोसिएट ऑलमोस्ट म्हणजे पाण्यामध्ये एकदम चांगले विरघळतात आणि रिझल्टिंग सोल्युशन कंटेन मेनली लाईक OH मायनस दे की कन्सर्न विथ लाईक बेस रॅडिकल. आणि वीक बेसेस ना ते पाण्यामध्ये एवढे बरोबर डिझॉल्व्ह करत नाहीत आणि त्याच्यामध्ये OH मायनस असतात ना ते जरा कमी असतात. आता जे वीक बेस त्याचं एक्झाम्पल NaOH KOH वगैरे आणि स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल NaOH KOH आणि जे वीक बेस आहे ना त्याचं एक्झाम्पल म्हणजे NH4OH वगैरे असे हे काय येतं वीक बेस आहेत. आता अल्कली काय असतं, आता आपण ज्यावेळेस बघितलं बेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर जे पाण्यामध्ये खूप फास्ट लवकर सॉल्व्ह होतात ना त्यांना काय म्हणतात माहिती का, अल्कली म्हणतात. फॉर एक्झाम्पल NaOH KOH NH3 वगैरे. हिअर NaOH आणि KOH ना ते आर स्ट्रॉंग अल्कली आणि NH3 म्हणजे अमोनिया ना वीक अल्कली असतो बघा. आता बेसिसिटी ऑफ ऍसिड काय असतं, नंबर ऑफ H प्लस आयन नाही का ऑब्टेन्ड बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्युल, एका मॉलिक्युल डिझॉल्व्ह करू केल्यानंतर जे H प्लस आयन तयार होतं त्याला आपण काय म्हणतो माहिती का, बेसिसिटी म्हणतो. आता ऍसिडिटी ऑफ बेसिस, आता ज्यावेळेस नंबर ऑफ OH आयन्स ऑब्टेन्ड बाय द डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्युल म्हणजे जर बेसिसिटी म्हणजे काय, ज्यावेळेस आपण H प्लस आयन किती मिळवतो याला बेसिसिटी म्हणायचं आणि OH मायनस आयन किती मिळवतो याला आपण काय म्हणतो उलट म्हणायचं, असं उलट म्हणतात ऍसिडिटी. आता इथे एक चार्ट दिलेला आहे बघा, पीएच ऑफ सम कॉमन ॲक्वेस सोल्युशन. ही खूप इम्पॉर्टंट आहे. जनरली तुम्हाला कोणाचं ऍसिडिटी वगैरे किंवा किती स्ट्रॉंग कोण आहे हे थोडंफार तरी माहित पाहिजे. तर एक जनरल आयडिया एक लक्षात ठेवा की जे आपलं हे असतं बघा प्युअर वॉटर असतं बघा आणि शुगर सोल्युशन असतं बघा, याचं पीएच बघा 7 असतो म्हणजे ते न्यूट्रल असतं बघा. कळलं का, म्हणजे प्युअर वॉटर आणि शुगर सोल्युशन हे न्यूट्रल असते एकदम, त्याचा पीएच 7 असतो. आता जनरली बघा तुमचं जे हे घेतलं आपण, आता पीएच काय कोणाचं एक्झॅक्ट पाठ करायचं नाही, फक्त एक रेंज किंवा आयडिया असं माहित असं. जर पावसाचं पाणी पाहिलं थोडंफार, नंतर आपलं दूध असलं किंवा युरिन, तर हे बऱ्यापैकी नाही का ऍसिडिक असतात. त्यांचा पीएच बघा 6 ते 7 मध्ये आहे. नंतर ऍसिड रेनचं बघा याचं 5.6, तुम्हाला माहिती आहे ज्याचा पीएच 5.6 पेक्षा कमी असतो त्यालाच आपण ऍसिड रेन म्हणतो. आणि नॉर्मली आपल्या पावसाचा पीएच पण 7 पेक्षा कमी असतो पण त्याला आपण ऍसिड म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. नंतर जे आता ब्लॅक कॉफी असतं त्याचा पीएच बघा 5 असतो. नंतर टोमॅटो ज्यूसचा 4.1 वगैरे, विनेगार 3 वगैरे. सगळ्यात जास्त आता याच्या लिस्ट मध्ये पाहिलं तर HCl बघा स्ट्रॉंग ऍसिड असतं, आपल्या पोटामध्ये असतं बघा. हे ज्यावेळेस आपल्याला काही लोकांना ऍसिडिटीचा वगैरे त्रास होतो ना, वेळेवर न जेवण वगैरे अशा गोष्टी असतात, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आपल्या पोटामध्ये स्टमक मध्ये सिक्रेट होतं, त्याच्यामुळे आपल्या जे स्टमकचे जे लेअर वगैरे असतात डॅमेज होतात आणि त्याला जळजळ झाल्यासारखी आपण म्हणतात, पोटामध्ये जळजळ वगैरे होते असे म्हणतात. नंतर आता हे काय पाहिलं आपण ऍसिडिटी बघितलं. आता तुम्ही बेसिसिटी जर पाहिलं ना, ब्लड बघा, आता ब्लडचा पीएच हा थोडा 7 पेक्षा जास्त असतो म्हणजे 7.4 आहे, म्हणजे काय ते बेसिक आहे. नंतर सोल्युशन ऑफ बेकिंग ऍसिड, आता बेकिंग ऍसिड वगैरे नाही का हे बेसिस आहे. नंतर आपलं दात घासायचं टूथपेस्ट बघा, आता आपल्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात ना ते बऱ्यापैकी काय करत असतात ऍसिड तयार करत असतात, म्हणून त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण टूथपेस्ट जे वापरतो ना ते बेस वापरतो, म्हणजे ज्याचा बेस जास्त म्हणजे ज्याचा हे बेसिक टूथपेस्ट वापरतो ज्याचा ऍसिडिक पीएच जास्त आहे. नंतर मिल्क ऑफ मॅग्नेशिया बघा, याचा पीएच बघा 10.5 आहे. लाईम वॉटर आणि सगळ्यात स्ट्रॉंग बेस म्हणलं तर NaOH, स्ट्रॉंग ऍसिड म्हणलं तर HCl, स्ट्रॉंग बेस म्हणलं तर NaOH. अशा प्रमाणे ती पाठ करा. नंतर आता पीएच स्केल काय असते बघा, एक डॅनिश सायंटिस्ट होते बघा, त्यांचं नाव होतं सोरेनसेन. त्यांनी काय केलं तर माहितीये का, एक नवीन स्केल काढली होती जे की H प्लस आयन मोजायची आणि त्या बेसिसवर त्यांनी काय केलं की आपल्याला त्यांची पीएच स्केल म्हणजे जे आपण मोजतो 1 ते याच्यापर्यंत 14 पर्यंत, 1 ते 14 पर्यंत. आता ज्यावेळेस आपण मधली असते ती 7 असते, 7च्या जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो ऍसिडिक, आणि 7च्या वर 14 पर्यंत असेल त्याला आपण काय म्हणतो बेसिक. हे लक्षात ठेवा. आता काही युनिव्हर्सल इंडिकेटर्स आहेत, आता हे युनिव्हर्सल इंडिकेटर माहित पाहिजे आपल्याला. जसं की बघा आता काही जसं की हे बघा आता इथं एक मिनिट, जसं बघा आता लिटमस पेपर असेल, लिटमस पेपर असतो ना तर तो ऍसिड मध्ये जर एखाद्या सबस्टन्सचा जर पीएच ऍसिड असेल ना तर तो काय करतो माहितीये का, त्याचा जो कलर आहे ना ओरिजिनल ब्ल्यू कलर असतो, तो काय करतो पिंक कलर होतो. तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. जर एखादा जर आपण याच्यामध्ये बेस किंवा अल्कलाइन प्रोडक्ट मध्ये जर लिटमस पेपर ठेवला तर तो त्याचा कलर सेम ते सेम ब्ल्यू राहतो, लक्षात ठेवा. नंतर दुसरं आहे फिनोप्थॅलिन ना, जर हे तुम्ही ऍसिड मध्ये ठेवलं ना तर त्याचा पीएच ना सेम राहतो, आपला पीएच म्हणतो त्याचा कलर ना सेम म्हणजे ते कलरलेस होतं. आणि जर तुम्ही ते बेस मध्ये ठेवला फिनोप्थॅलिन तर त्याचा कलर बघा पिंक होतो. कळलं, पिंक फॉर बेस असं लक्षात ठेवा त्याचं. नंतर आता हे असतं दुसरे महत्वाचे, आता मिथिल ऑरेंज बघा, आता हे जर तुम्ही जर याच्यामध्ये ठेवलं ऍसिड मध्ये तर याचा पीएच बघा रेड होतो.
आणि जर मिथिल ऑरेंज नाही का याच्यामध्ये ठेवलं, कशामध्ये, बेसमध्ये किंवा अल्कलाइन प्रोडक्ट मध्ये, तर त्याचा पीएच बघा येलो राहतो. आणि जर टर्मरिक बघा, आता आपली जी हळद असते ना, ऍसिड मध्ये जर तुम्ही ठेवली तर ती काय होती, येलोच कलर राहते. पण जर बेस मध्ये ठेवली ना तर ती व्हर्मॅलिन म्हणजे किंवा असे लाल कलर देते. तर अशा प्रकारे हे युनिव्हर्सल इंडिकेटर लक्षात ठेवा. कळलं असेल तुम्हाला. जो फिनोप्थॅलिन ना त्याचा कलर नाही का सेम म्हणजे कलरलेसच राहत होते बेसमध्ये, फक्त ऍसिड मध्ये नाही का त्याचा कलर पिंक होतो. कळलं. फिनोप्थॅलिन फिनोप्थॅलिनचं नंतर जे हे लिटमस पेपर त्याचा कलर पिंकच होतो. कशामध्ये, ऍसिडमध्ये. बेसमध्ये त्याचा सेम कलर तोच ब्ल्यू तोच राहतो. मिथिल ऑरेंज बघा ऍसिड मध्ये पिंकच होतं, बऱ्यापैकी रेड पिंक असं, आणि बेसमध्ये ते येलोच राहतं. आणि टर्मरिक ऍसिड मध्ये सेमच राहतं येलो, आणि बेसमध्ये ना त्याचं व्हर्मॅलिन कलर म्हणजे आपलं जे कुंकू असतं ना ते आपण हळदीपासून तयार करतो हे लक्षात ठेवा, बेसमध्ये टाकून आपण त्याला. नंतर आता रिएक्टिव्हिटी ऑफ ऍसिड बेस. आता न्यूट्रलायझेशन एक रिएक्शन असते बघा, ज्यावेळेस ऍसिड आणि बेस रिएक्ट होतात ना, HCl आणि NaOH, ते काय करतात, एक सॉल्ट तयार करतात आणि पाणी तयार करतात. यालाच काय म्हणतात, न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, सॉल्ट आणि पाणी तयार होतं. दुसरा बघा, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल्स. जेव्हा ऍसिड तुम्ही मेटल सोबत रिएक्ट करतात ना, द रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल, तर ही कशावर डिपेंड आहे, स्ट्रेंथ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. त्याची स्ट्रेंथ किती आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड किती याच्यावर डिपेंड आहे रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल आणि टेम्परेचर. आता मॅग्नेशियम मेटल ना रिएक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड इन्फ्लेमेबल काय होतं, गॅस तयार होतो. कळलं, हायड्रोजन गॅस तयार होतो. ड्युरिंग दिस रिएक्शन ना रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेसेस हायड्रोजन फ्रॉम द ऍसिड अँड रिप्लेसेस विथ हायड्रोजन गॅस. आता बाकीचे याच्यामध्ये नाही का जास्त असे काही महत्वाचे नाहीत बाकी. आता पुढचा जो टॉपिक आहे ना तो महत्वाचा आहे, तो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. बघा आता मला सांगा, ही स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का आता पुढचं घ्यायला? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट घ्यायला स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे की एकदा सांगा मला कमेंट मध्ये. आवाज नाही येत का? स्क्रीन आणि क्लिअर आहे सगळं? ओके. आता बघा याच्यामध्ये आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघा, आता ही खूप महत्वाचं आहे. इथून पुढे आता तुमचे नाही का जे सकाळचे आपण पाहिले 2-4 टॉपिक आणि त्याच्यानंतर आता पाठीमागचे जे टॉपिक आहेत ना काही खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन जास्त येतात. आता याच्यामध्ये पहिले बघा, आता लिव्हिंग जे सगळे ऑर्गॅनिझम पाहिले ना ते दोन याच्यामध्ये आपण वेगवेगळे डिवाइड केले. त्याच्यामध्ये बघा एक प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट असतं बघा. आता प्रोकॅरियोट मध्ये बघा काय असतं माहिती का, मोनेरा. प्रोकॅरियोट मध्ये एकच लक्षात ठेवा, जे युनिसेल्युलर आहे आणि मोनेरा. आणि युकॅरियोट मध्ये युनिसेल्युलर हा एकच आहे, ते म्हणजे प्रोटिस्टा. जर तुम्हाला प्रश्न विचारला की कोण आहे, की ते युकॅरियोट आहे पण युनिसेल्युलर आहे, असं कोण आहे, प्रोटिस्टा आहे, लक्षात ठेवा. नंतर मल्टीसेल्युलर मध्ये काय आहे, की ज्यांना सेलवाले म्हणजे त्यांच्याकडे सेलवाले असे दोन आहेत, जसं की प्लांट किंवा ते ऑटोट्रॉप असतात, आणि दुसरे हेटरोट्रॉप असलं विथ सेलवॉल त्याला आपण फंगाय म्हणतो, आणि विदाउट सेलवॉल म्हणलं ना तर काय आहेत आपले अॅनिमल ज्यांना की सेलवॉल नाही. अशा प्रकारे क्लासिफिकेशन. आता आपलं जे पूर्ण 5 किंगडम क्लासिफिकेशन ना कोणी दिलेलं बघा, रॉबर्ट विटकरने दिलेलं आहे 1959 मध्ये. नंतर एक इचलर नावाचे एक सायंटिस्ट बघा, इचलर यांनी काय केले, 2 किंगडम 2 सब किंगडम, म्हणजे कसं की बॉटनिस्ट होते, त्याने काय केलं, किंगडम प्लांट नाही का 2 सब किंगडम मध्ये डिवाइड केलेलं आहे. एक तर काय की क्रिप्टोग्राम्स आणि फिनोग्राम्स. तर हे आपल्याला येणच, क्रिप्टो म्हणजे काय असतं म्हणजे का की असं हाईड करण्यासारखं वगैरे. आता हे कशाचे की तुमचे जे त्यांचे जे सेक्स ऑर्गन आहेत ते हाईड केलेले की ओपन आहे ह्या बेसिसवर नाही का हे क्रिप्टोग्राम आणि फिनोग्राम्स हे क्लासिफिकेशन केलेले. आता याच्यामध्ये नाही का क्रिप्टोग्राम्स जर म्हणलं ना तर त्याच्यामध्ये त्याचं स्पायरोगॅरा वगैरे असे त्याचे एक्झाम्पल आहेत. आता याच्यामध्ये डिव्हिजन मध्ये बघा, आता एक एक आपल्याला आपण स्टडी करू. पहिले की क्रिप्टोग्राम्स मध्ये, आता क्रिप्टोग्राम्स पहिले, आता थॅलोफायटा पहिले एक नंबर. आता हे थॅलोफायटा म्हणजे काय माहिती का, ग्रो मेनली इन वॉटर. आता हे पाण्यामध्येच वाढ होते आणि डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक, म्हणजे आता त्याच्यामध्ये नाही कसं डिव्हिजन नसतं, ज्यांना असं मूळ पान खोड असं काही त्यांचं झालं नसतं, पण ते काय अलगी असतात, म्हणजे त्यांचे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. त्याला काय म्हणतो, थॅलोफायटा म्हणतो. त्याचं एक्झाम्पल मध्ये बघा, स्पायरोगारा, इलोथॅक्स, युल्वा आणि सार्गासम हे नाव लक्षात ठेवा. यातलं महत्वाचं तरी म्हणलं ना तर स्पायरोगारा आणि स्वार्गॅसम हे लक्षात ठेवा, युलोथ्रॉक्स. आणि आता याचं जर ट्रिक जर म्हणलं जसं सुसू असतं ना, सुसू असं अशा टाइप मध्ये लक्षात ठेवा. एक म्हणजे स्पायरोगारा आहे, नंतर स्वार्गॅसम, आणि यू मधले यू ना युलोथ्रॉक्स आणि उल्वा आहे असं लक्षात ठेवा. नंतर आता फंगाय. आता जर फक्त आल्गी म्हणलं तर हे 4 एक्झाम्पल आहे, आणि थॅलोफायटामध्ये काही फंगाय पण येतं, त्यांचं एक्झाम्पल म्हणलं तर ईस्ट आणि मोल्ड्स हे काय येतं थॅलोफायटा. आता ब्रायोफायटा, आता ब्रायोफायटा ना यांना नाही का अँफिबियन्स म्हणतात. जसे अॅनिमल मधले जसे अँफिबियन ग्रुप आहे ना तसे प्लांट मध्ये पण यांना अँफिबियन म्हणतात. कशामुळे म्हणतात, कारण ते काय माहितीये का की ते म्हणजे
पाण्यात राहतात, म्हणजे सॉरी जमिनीवर राहतात, पण त्यांना काय माहिती का की त्यांचं रिप्रोडक्शन वगैरे नाही का यासाठी नाही का पाणी आवश्यक लागतं, पाणी जास्त पाणी. त्यामुळे त्यांना काय म्हणतात अँफिबियन्स म्हणतात. म्हणजे प्लांट्स आर थॅलोफाइड, मल्टीसेल्युलर आणि ऑटोट्रॉफ आणि रिप्रोड्यूस बाय स्पोर, म्हणजे त्यांचे स्पोर फॉर्मेशन होतं. बट डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्टिंग फूड वॉटर वगैरे. आणि मेनली काय की यांना रिप्रोडक्शनसाठी पाणी जास्त लागतं, म्हणून त्यांना ब्रायोफाइटा म्हणतात. आता एक्झाम्पल काय माहिती का, मोस म्हणजे त्याला फुनारिया म्हणतो, फ्युनारिया. नंतर मार्चेंटिया आणि अँथ्रोसेरॉस आणि रिसिया, हे काही एक्झाम्पल येतं याचे. नंतर आता टेरिडोफायटा. जर एखादी प्लांट वनस्पती नाही का कम्प्लिटली आपल्या जमिनीवर किंवा लँडवर जर सक्सेसफुली वाढ झाली असेल, ती पहिल्यांदा कोण आहे, टेरिडोफायटा. नंतर याच ही काय की याला वेल डेव्हलप रूट्स असतात, मूळ असते, स्वतःचं खोड, लिव्ज वगैरे असतं, त्याला सेपरेट टिश्यू असतात बघा. आता कंडक्शनसाठी म्हणजे आपण फूड अँड वॉटरसाठी म्हणजे फ्लोएम आणि झायलम म्हणतात, हे यांना स्पेशली डेव्हलप्ड झाले असतात. बट त्यांना काय नाही का, डू नॉट बिअर द फ्लावर्स, त्यांना असं फुलं वगैरे नसतात. आणि दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स, आणि रिप्रोडक्शन स्पोर्सने होतं. आता याच्या एक्झाम्पल मध्ये काय की फर्न्स लाईक नेफ्रोलेप्टिस, मॉर्सेलिया, टेरिस, ॲडेंटम, इक्वेसेटरम, नंतर सेलॅन्जिना, लायकोपोडियम वगैरे, याचे एक्झाम्पल आहेत मेन. आता याच्यामध्ये नाही का जे फेमस असतं ना कोणत्या गोष्टीचं, तुम्हाला फर्न म्हणलं ना, फर्न लक्षात, टेरिडोफाइट म्हणलं की फर्न लक्षात आलं पाहिजे लगेच. आणि ज्यावेळेस तुम्ही मॉस म्हणतो ना, मॉसिस वगैरे, ते ब्रायोफाइट लक्षात ठेवा. आता जे आपण पाहिलेले आता पण तिघ जण, थॅलोफाइट, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट, ऑल दिस प्लांट्स ना दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन, म्हणजे स्पोर तयार करून करतात. दे आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स. कशामुळं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ना, दे कॅनॉट बी सीन, म्हणजे ते हाईड केल्यासारखे किंवा असे हे नसतात, ते दिसत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, क्रिप्टोगॅम्स म्हणतो. कळलं? जर क्वेश्चन आम्हाला आला तुम्हाला की क्रिप्टोगॅम्स कोणते येतं, तर कोणते आहेत क्रिप्टोगॅम्स? थॅलोफाइट, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट्स. नंतर आता एक फिनोरोग्रॅम्स असतात, फिनोरोग्रॅम्स. आता फिनोरोग्रॅम म्हणजे काय की दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर, त्यांना स्पेशल स्ट्रक्चर असतं फॉर रिप्रोडक्शन आणि प्रोड्यूस सीड्स. जे सीड प्रोड्यूस करताना त्याला आपण फिनोग्रॅम्स म्हणतो. ते आता क्लासिफाईड इंटू लाईक दोन याच्यामध्ये टाईपमध्ये असतात, एक तर जिम्नोस्पर आणि अँजिओस्पर्म. कळलं का? जर पूर्ण जर बघितलं तर बघा, जे क्रिप्टोगॅम्स होते ना, ते 3 याच्यामध्ये डिवाइड होते, थॅलोफाइट, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट. कळलं? आणि जे फिनोरगॅम्स आहेत, फिनोरगॅम्स, तर हे नाही का 2 याच्यामध्ये डिवाइड आहेत. कसे की तुमचे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, असं लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं आहेत ना जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्मचं आपलं पाहायचंय, जे सायकस, एक क्रिसमस ट्री किंवा मग हिबिस्कस, नंतर लिली, नंतर जिम्नोस्पर्म आर मोस्टली इव्हरग्रॅन. आता हे एक्झाम्पल आहे, सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस किंवा लिली, जे आपले शोचे वगैरे झाडे असतात ना, ते मोस्टली आपण काय करतो माहिती का, जिम्नोस्पर्मचे असतात. आता जिम्नोस्पर्म्स आहे ना आर मोस्टली एव्हरग्रीन्स, म्हणजे एव्हरग्रीन असतात, ते पेरेनियल म्हणजे वर्षभर टिकणारे असे, आणि पुढे असतात, त्यांच्या झाडाला लाकूड असतं. स्टेम्स असतं ना, दे आर विदाउट ब्रांचेस, पण त्यांच्या झाडाला नाही का असे हे नसतात, फांद्या नसतात. त्यांचे जे लिव्ज असतात ना, लिव्ज फ्रॉम क्राऊन, म्हणजे यांचं झाड असतं ना बघा. आता समजा हे असं हे देठ आहे, आणि यांच्या झाडावर नाही का असं क्राऊन झाल्यासारखं असतो, असं अशा प्रकारे असं. पण यांना नाही का असे हे नसतात, ब्रांचेस नसतात, आणि शोला वगैरे हे चांगले दिसतात, म्हणजे क्राऊन केल्यासारखं असं वर गोल हे असतं, आणि बाजूने असं हे फांद्या वगैरे नसतात त्यांना. आता सीड्स ना, जे झाडाचे बी आहेत ना, दे डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग्स. त्यांच्या झाडाच्या बिया ना ते अशा उघड्याच असतात, त्याला कव्हरिंग नसते. दिस प्लांट डू नॉट, आणि त्यामुळे दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म द फ्रुट्स, त्याच्या झाडाला असं फळ वगैरे येत नाही. जिम्नॉस म्हणजे काय, नेकड, आणि स्पर्म मीन्स सेड्स, म्हणजे यांचे सीड असतात ना ते नेकड असतात. म्हणजे आता तुम्हाला जे कळलं असेल की पहिलं फिनोरोग्रॅम्स आणि क्रिप्टोग्रॅम्स हे क्लासिफिकेशन काय होतं की सेक्स ऑर्गन्स, म्हणजे ते हाईड केलेले की किंवा हे याच्या ओपन आहेत की नाही, ह्या बेसिसवर क्रिप्टोग्रॅम्स आणि फिनोग्रॅम क्लासिफिकेशन होतं. आता हे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म काय आहे की तुमचे जे सीड येतात ते नेकड आहेत की नाही, का त्याला म्हणजे त्याला कव्हरिंग आहे की नाही, ह्या बेसिसवर नाही का हे क्लासिफिकेशन. कळलं? तर यातलं आपण पहिलं जिम्नोस्पर्म, त्याचं एक्झाम्पल तेच लक्षात ठेवा, सायकस, पिसिया, म्हणजे त्याला आपण क्रिसमस ट्री म्हणतो, हे फेमस आहे क्रिसमस ट्री. नंतर थुजा, त्याला मोरपंखी म्हणतात. नंतर पायनस म्हणजे देवदार. हे देवदार इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, कारण आजकाल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे फर्निचर वगैरे असतं ना, घराचे दरवाजे वगैरे बनवण्यासाठी हे देवदार लाकडाचा वापर करतात. तर पायनस म्हणजे देवदार, हे लक्षात ठेवा. नंतर आता पुढचे अँजिओस्पर्म. आता याच्यामध्ये नाही का सेम आहे बघा, अँजिओस्पर्म म्हणजे काय, कव्हर, आणि स्पर्म म्हणजे सीड्स. आता अँजिओस्पर्मचे सीड्स असतात ना ते कव्हर असतात. आता हे मेन झालं, ते अँजिओस्पर्म मध्ये 2 हे फरक, डायकॉटरलॉडन असतात आणि मोनोकॉटरलॉडन. तर हे क्लासिफिकेशन महत्वाचं आहे आपल्याला बघायचं. डायकॉटरलॉडन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये नाही का
दोन एकदा तुम्ही जर असं फळ जर मधून असं म्हणजे त्याची जी बी आहे जर असं मधून कापलं ना त्याचे वेगवेगळे असे दोन पार्ट होणार, कळलं का? त्याला डायकॉटोडॉन. आणि मोनोकॉटिलॉन ना तुम्ही त्याला एक्झॅक्ट मधून कापू शकत नाही. मग याच्यामध्ये याला दोन क्वाटेरॉन म्हणजे दोन याच्यामध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. मोनोकॉटिलॉन मध्ये सिंगलच क्वाटेरॉन असतो त्याचा. आता डायकॉटोडॉन मधली जी रूट सिस्टीम असते ना, मग त्याचे मूळ असतात ना टॅप रूट असते, म्हणजे ती एकदम अशी झाडा जमिनीत असते. आता ही जमिनी अशी खोल अशी जाते मध्ये, आणि जे ह्याचे असतं ना मोनोकॉटिलॉन अशी फायब्रस असते, असे झाडाला तिथंच मूळ. तुम्ही जेव्हा बाजूचे झाड उपरून पाहिलं कधी, तिथंच असं मुळाचा असा हे झालेला असतो जास्त, म्हणजे अशी एकदम तिथंच असं जाळी टाईप झालेली असते, असं खोल जात नाही जास्त, फायब्रस रूट असतात. आता स्टेम्स असतात म्हणजे खोड असतं ना, डायकॉटोडॉनचं नाही का खूप स्ट्रॉंग खोड असतं, जसं की बनियान झाड म्हणजे कसं वडाचं झाड वगैरे. जे मोनोकॉटिलॉन ना याचं हॉलो असतं काहीच, एकदम हॉलो म्हणजे बांबू बघा, एकदम पोकळ असतो बांबू. नंतर फॉल्स म्हणजे एकदम खोटं, म्हणजे खोटं असल्यासारखं शुडो आपण जे म्हणतो ना, त्याच की बनानाला असं खोड काही नसतं, लगेच मोड असं नाही, म्हणजे केळीत झाड. डिस्क टाईप म्हणजे ओनियन, म्हणजे आपलं आता एक महत्वाचं आपलं लक्षात ठेवायचं की मोनोकॉटिलॉन जर तुम्हाला एक्झाम्पल विचारले तर बांबू हे मोनोकॉटिलॉन आहे, बनियान म्हणजे आपलं केळीत झाड हे मोनोकॉटिलॉन आहे, आणि अॅनियॉन म्हणजे कांदे पण मोनोकॉटिलॉन असतात, हे लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं लीफ. लीफ म्हणजे पानं कशी असतात बघा. आता डायकॉटिलॉन मध्ये नाही का त्यांचं रेटिक्युलेट व्हेंटेशन असतं, म्हणजे ते झाड आता तुमचं हे पान आहे ना, याच्या पानामध्ये नाही का असं एक्झॅक्ट असं हे नसतं, कुठं बी असं इकडं तिकडं अशी अरेंजमेंट असते, म्हणजे त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणायचं. पण जर मोनोकॉटिलॉन त्याचं हे पान आहे ना, याच्यामध्ये एक्झॅक्ट असं इथं असेल, इथं इथं म्हणजे एकदम पॅरल व्हेनेशन, म्हणजे त्याचे वेन्स असतात ना झाडावरल्या म्हणजे पानावरल्या, ते एकदम असं पॅरल असतात एकमेकाला. फ्लावर्स बघा, आता जर डायकॉटिलॉन असतं ना ते नॉर्मल नाही का, ते फ्लावर असतात ना 4 ते 5 अशा गुच्छाने येत असतात, आणि जर मोनोकॉटिलॉन असेल तर 3 किंवा ते मल्टिपल ऑफ 3 अशा टाइप मध्ये गुच्छाने येत असतात. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक संपवलेला आहे. आता याच्यानंतर पाहिजे आपल्याला एनर्जी फ्लो आणि इकोसिस्टीम. आता हा एन्व्हायरमेंटचा टॉपिक असला. आता एनर्जी फ्लो आणि इकोसिस्टीम, आता पहिल्यांदा काय असतं माहितीये का बघा, प्रायमरी कंझ्युमर असतात बघा, म्हणजे जे हार्बिवरस प्लांट असतात ना त्याच्यावर जगणारे, त्याच्यावर हार्बिवरस हार्बिवरस प्लांट नाही, जे हे असतात प्लांट त्याच्यावर जगणारे जे हे असतात, म्हणजे तुमचं एखादं झाड आहे समजा, हे एखादं झाड आहे असं काहीतरी, आणि ह्या झाडावर याला एखादा नागतोडा वगैरे जसं की ग्रासहोपर वगैरे खातोय, त्याला आपण काय म्हणणार, प्रायमरी कंझ्युमर किंवा हार्बिवरस म्हणणार. आणि तो हार्बिवरस म्हणजे तो त्या याच्यावर जगतो झाडावर, कळलं? त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी कंझ्युमर. त्याच्यामध्ये मग ग्रासहोपर, स्क्वेरल, एलिफंट वगैरे म्हणजे जे व्हेजिटेरियन अॅनिमल असतात वगैरे. तर सेकंडरी कंझ्युमर म्हणजे काय करतात, आता हे प्रायमरी याच्यावर जगतात की, आणि हे व्हेजिटेरियन पण बऱ्यापैकी नॉन व्हेजिटेरियन असतात, जसं की आता फ्रॉग्स, ऑल फॉक्स, म्हणजे हे प्रायमरी याच्यावर जे प्रायमरी कंझ्युमर आहे त्यांच्यावर जगणारे वगैरे. नंतर अपेक्स किंवा टॉपला जे असतात ना, जे की खालच्या दोन जे साखळीतले हे येतं प्रायमरी कंझ्युमर किंवा सेकंडरी, यांच्यावर जे जगतात त्यांना आपण काय म्हणतो माहितीये का, टॉपचे किंवा अपेक्स कंझ्युमर, जसं टायगर, लायन वगैरे. आणि ऑमनिव्हरस. ऑमनिव्हरस म्हणजे काय की जो दोन्ही असतात, जे की व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन वगैरे अशा टाइप मध्ये असतात, ह्युमन, बियर वगैरे, म्हणजे जे हार्बिवरस आणि कार्निवरस अशा दोन्ही टाइप मध्ये असतात. त्याला ह्युमन्स किंवा जे बियर, अस्वल वगैरे असं म्हणतो. आता एनर्जी पिरामिड कसं असतो बघा. आता हे बघा तुम्हाला दिसतंय की एनर्जी पिरामिड, याच्यामध्ये ऑल प्रोड्युसर इन द इकोसिस्टम, म्हणजे प्लांट्स ना सगळ्या खाली बेसला असतात, त्याला आपण काय म्हणतो, प्रोड्युसर म्हणतो. जे ट्रॉपिकच्या जे सेकंड लेवल असतात ना ते हार्बिवरस, म्हणजे जे व्हेजिटेरियन म्हणजे वनस्पतीवर जगतात. नंतर आता कार्निव्हरस असतात सेकंड लेवलला कार्निव्हरस, आणि ऑमनिव्हरस म्हणजे थर्ड लेवलवाले, जे की हे दोन्ही जे हार्बिवरस किंवा कार्निव्हरस या दोघांवर पण जगतात, त्यांना आपण काय म्हणतो, ऑमनिव्हरस. आता बघा काही सायंटिस्ट आहेत, आपल्याला नाव पाहिजेत कारण त्यांचं काम महत्वाचं, त्याचे प्रश्न आलेले आहेत. एक चार्ल्स इल्टॉन नाव महत्वाचे, ब्रिटिश बघा, ब्रिटिश सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केले, फर्स्ट टू प्रपोज द कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरामिड. जर कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरामिड, आता कसं लक्षात ठेवायचं माहितीये का, हे इल्टॉन आणि इकॉलॉजिकल, कळलं का, इकॉलॉजिकल ई असं लक्षात ठेवा, इकॉलॉजिकल पिरामिड इल्टॉन. ते काय 1927 ला दिलेलं आहे. यांनी काय म्हणलं की स्टडी ऑफ टुंड्रा, त्यांनी काय केलं, स्टडी ऑफ टुंड्रा इकोसिस्टम ऑफ बियर आइसलँड इन इंग्लंड, आणि त्याच्यावरून त्यांनी काय केलं माहिती का, इकॉलॉजिकल पिरामिड दिलेलं आहे. स्क्रीन दिसत नाही का, का दिसते स्क्रीन, आणि आवाज क्लिअर आहे का सांगा बरं एकदा, काही न दिसत नाही म्हणाले. ओके, ज्यांना दिसत नाही ना ते एकदा लिव्ह करून पुन्हा जॉईन करत जा. कधी कधी नेटचा किंवा याचा इश्यू असू शकतो. हम्म.
आता याच्यानंतर पुढचं बघा, आता बायोजिओलॉजिकल सायकल, आता हे महत्वाचं बघा. आता द सायकल ऑफ फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स कसे सायकल फ्लो करतात ना, याच्यामधून याच्यावर फिक्स क्वेश्चन मला एक्सपेक्टेड आहे की बायोजिओलॉजिकल सायकल काय असतात बघा. आता जे न्यूट्रिएंट आपल्या ज्या इकॉलॉजिकल सिस्टीम मध्ये फ्लो करतात ना, त्याला आपण काय म्हणतो, बायोजिओलॉजिकल सायकल. त्याचे 2 टाईप असतात बघा. एक गॅसेस, म्हणजे जे गॅसेस फ्लो मध्ये न्यूट्रिएंट फ्लो करतात ना, त्याला गॅसेस सायकल म्हणतात. आणि दुसरे असतात सेडिमेंटरी सायकल. आता गॅसेस सायकल मध्ये काय बघा, जे गॅस मधून त्यांची पूर्ण म्हणजे हवेतूनच सायकल कम्प्लीट होते. जसं की बघा नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर वगैरे, त्यांना आपण काय म्हणतो, गॅसेस सायकल म्हणतो. म्हणजे हे सोपे. पण तुम्हाला जर प्रश्न विचारला की सेडिमेंटरी सायकल कोणाची असते, सेडिमेंटरी म्हणजे कसं की ज्यांच्या याच्यामध्ये नाही का थोडेफार हे असतं बघा, म्हणजे त्यांची सायकल ना हवेतून तर चालू होते, पण त्याला जमिनीत वगैरे बऱ्यापैकी एलिमेंट, जसं की आयर्न बघा, नंतर कॅल्शियम, नंतर फॉस्फरस, हे काय ते एक्झाम्पल सेडिमेंटरी सायकलचे आहेत, लक्षात ठेवा. तर ह्या 2 याच्यावर नाही का फक्त एक्झाम्पल लक्षात पाठ करा, गॅसेस सायकल आणि सेडिमेंटरी सायकलचे एक्झाम्पल, हे महत्वाचे. आता सायकल ऑफ गॅसेस आणि सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटेड, पण आपण असं कम्प्लिटली असं म्हणू शकत नाही सेपरेटली, पण जनरली याच्यात नाही का जे एक्झाम्पल आहे तेवढे तरी पाठ करा. आता पुढचं आहे ते फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस मध्ये आपल्याला बघायचं की मेन प्रोसेस इन द कार्बन सायकल मध्ये, फोटोसिंथेसिस मध्ये आपल्याला 6CO2 प्लस 12H2O, सनलाइट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये काय होतं, C6H12O6, म्हणजे आपलं जे ग्लुकोज प्लस काय होतं 6H2O, म्हणजे 6 पाणी आणि 6 ऑक्सिजन असे बाहेर पडतात. तर ज्यावेळेस ही म्हणजे याच्यामध्ये आणि जे मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्यावेळेस त्याला हे ब्रेक होतो, कशामध्ये, आता जी पहिली ना ती फोटोसिंथेसिस रिएक्शन आहे, आणि दुसरी आहे ना ती रेस्पिरेशन, म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्यावेळेस ब्रेक होतो त्याच्यामध्ये काय होतं, आपले C6H12O6 म्हणजे आपलं ग्लुकोज आहे, त्याला इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मायटोकॉन्ड्रियामध्ये ब्रेक होतो, आणि CO2 आणि H2 आणि एनर्जी रिलीज होते. कळलं का? म्हणजे अशा प्रकारे आपली जे इन्व्हायरमेंट मध्ये एनर्जी सायकल चालते. आता ऑक्सिजन सायकल असते बघा, ऑक्सिजन आहे ना हे इम्पॉर्टंट आहे फॉर सिंथेसिस ऑफ लाईक प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स. तर अशा प्रकारे नाही का आपण हे काय केले, जो याचा टॉपिक आहे कशाचा, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, तो कव्हर केलेला आहे. आता पुढचा टॉपिक पाहायचा आपल्याला कार्बन आणि त्याचे इम्पॉर्टंट कंपाऊंड किंवा एलिमेंट. आता याच्यावर नाही का बऱ्यापैकी जास्त क्वेश्चन येतात. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट बघा, याच्यामध्ये पहिले एक सायंटिस्ट नाव आहे, लक्षात ठेवा, जर्मन केमिस्ट होते, त्याचं नाव आहे ओहलर, म्हणजे WHLER. एक यांनी काय केलं म्हणजे सिंथेसाइज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यांनी ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले. ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया कशापासून, फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक अमोनिया, सायनेट. आणि आता प्रॉपर्टीज काय बघा, आपल्याला कार्बनचे प्रॉपर्टीज माहित पाहिजे. कार्बनचे एक ॲलोट्रॉप्स नेचर कसं आहे कार्बनचं बघा. आता याच्यामध्ये काय केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ऑफ दीज डिफरंट फॉर्म्स आर सेम, म्हणजे ॲलोट्रॉप काय असतात, ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ जर कार्बन म्हणलं ना, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज ना ते सेम असतात, बट फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. त्याला आपण काय म्हणतो माहिती का, ॲलोट्रॉप म्हणतो. म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज तर सेम येतात, पण फिजिकली ते वेगळे असतं. कळलं? लाईक कार्बन, सल्फर, फॉस्फरस आल्सो एक्झिबिट लाईक ॲलोट्रॉपिस, म्हणजे त्याचे वेगवेगळे फॉर्म असतात अशा टाईप मध्ये. आता ॲलोट्रॉप्स ऑफ काय, कार्बनचे ॲलोट्रॉप कसे आहेत बघा. याच्यामध्ये पहिले क्रिस्टलाइन फॉर्म्स, म्हणजे काय की रेग्युलर आणि डिफायनाइट ज्याचं अरेंजमेंट वगैरे असते ना, ऍटम्स, आणि हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतं, त्याला जी डिफायनाइट जिओमेट्रिकल शेप वगैरे असतो. आता ह्या बेसिस नाही का त्याचे आपण काय केले, 3 क्रिस्टलाइन नाही का ॲलोट्रॉप्स असतात बघा. आता याचा महत्वाचा ॲलोट्रॉप आहे बघा डायमंड. डायमंड आहे ना, डायमंड याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारतात बघा. डायमंड हॅज एक टेट्रागोनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. खूप वेळा विचारतात आपल्याला हे 3 डायमेन्शनल टेट्रागोन, टीटी लक्षात ठेवा, टेट्रागोनल आणि 3 डायमेन्शनल टीटी. डायमंड म्हणलं की टीटी, टेट्रागोनल आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन सॉल्व्हंट. डायमंड एवढा स्ट्रॉंग असतो ना, तुम्ही ऍसिड मध्ये टाका, कशात टाका, असं पूर्ण डिझॉल्व होत नाही. नंतर ऍसिड अँड बेसिस हॅव नो इफेक्ट. डायमंडवर त्याचा ऍसिड अँड बेसचा काही इफेक्ट होत नाही. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड मधून इलेक्ट्रिसिटी जात नाही. आता याच्यावरच नाही का राज्यसेवा, मला वाटतं 23 का 22 ला पण सलग 2 वर्ष याच्यावर क्वेश्चन आलेला, लक्षात ठेवा डायमंडवर. आता यूज काय डायमंडचे, एक तर काय ग्लास कटिंग आणि रॉक ड्रिलिंग, तुमचं दगड कापणं किंवा जो ग्लास असतं ना ते कापण्यासाठी पण डायमंड वापरतात. नंतर पॉलिशिंग अदर डायमंड्स, किंवा एक डायमंड दुसऱ्या डायमंडला असं चकाकी आणण्यासाठी पण वापरतात. नंतर मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस, म्हणजे कसं असतं, आता ज्यावेळेस ॲस्ट्रोनॉट वगैरे रेडिएशन याच्यामध्ये जातात स्पेसमध्ये, त्यावेळेस नाही का खूप रेडिएशन वगैरे घातक असतात, तर त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी पण डायमंडचे वगैरे हे वापरतात, यूज करतात डायमंड. आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये पण. आता ग्रॅफाइट काय असतं बघा, ग्रॅफाइट ना, आता हे दुसरं हे ॲलोट्रॉप्स. आपण आता पहिले डायमंड पाहिलं, दुसरं ग्रॅफाइट. ग्रॅफाइट काय, ही युज्ड इन पेन्सिल. आपली जी पेन्सिल असते ना, लीड पेन्सिल, आपण ज्याला लिहितो ना, त्या पेन्सिल मध्ये वापरतात. मिक्सिंग ग्रॅफाइट विथ द लाईक क्ले,
त्याच्यातून तयार करतात. दिस प्रोसेस वॉज प्रपोज्ड. आता कोणी शोध लावला त्याचा? निकोलस जॅक्यूज कॉन्टे यांनी कधी लावलेला? 1975 मध्ये शोध लावलेला आहे ग्रॅफाइटचं जे पेन्सिलचं. आता स्ट्रक्चर कसं असतं बघा, याचं हेक्झोगोनल असतं बघा. ग्रॅफाइट आहे ना हेक्झोगोनल असतं. आता जी म्हणजे ग्लुकोज कसं हेक्झा असतं तसं हेक्झागोनल जी असं हेक्झागोनल असं लक्षात ठेवा. आणि डायमंड आला ना टीटी लक्षात ठेवा. 3 डायमेन्शनल टेट्राहायड्रल म्हणजे टीटी. आता याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा ग्रॅफाइटच्या. ग्रॅफाइट ना एकदम ब्लॅक कलर असतं, जसं आपलं पेन्सिल असतं ना त्या टाइप मध्ये लक्ष ठेवायचं. आता एकदम सॉफ्ट असतं, आपण हाताने बोलू शकतो. ब्रिटल असतं, स्लिपरी असतं, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड बॅड कंडक्टर होता, ग्रॅफाइट एक गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि हे युज्ड फॉर रायटिंग ऑन पेपर. आता पेपर लिहिण्यासाठी आपण पेन्सिल वापरतो. ग्रॅफाइटचं नाही का जे डेन्सिटी ते 1.9 ते 2.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आहे आणि नॉट डिझॉल्व्ड इन मोस्ट ऑफ सॉल्व्हंट. आणि भरपूर साऱ्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. आता यूज काय ग्रॅफाइटचा? ग्रॅफाइट ना मेकिंग लुब्रिकंट तयार करण्यासाठी. नंतर कार्बनचे काही इलेक्ट्रोड जे तयार करायचे असेल तर आपण ग्रॅफाइट वापरतो. नंतर पेन्सिल तयार करण्यासाठी. नंतर पेंटिंग आणि पॉलिशिंग मध्ये पण काही पदार्थ तयार करण्यासाठी. आणि लॅम्प्स, आपल्या लाईटीचे काही लॅम्प वगैरे असतात ना तर ते व्हेरी ब्राईट लाईट, एकदम चांगल्या प्रकारची लाईट देतात ना, त्यांच्यामध्ये पण ग्रॅफाइट वापरतात. आणि तिसरं आता फुलेरेन्स पण एक अलोट्रॉप आहे कार्बनचा. आता हे फाउंड इन लाईक सूट आणि इंटेस्टेलर स्पेस, म्हणजे हे बाहेर सापडतो इंटेस्टेलर स्पेस किंवा सूट म्हणजे आपले जे जाळ नंतर जे धुळीचं जे धुलीकरण वगैरे त्याच्यामध्ये सापडतं ते. फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फ्लोरेसन्स काय मध्ये का याच्यामध्ये नाही का बकमिनिस्ट फ्लोरन्स म्हणजे C60 म्हणतात त्याला. आता नेम्ड फ्लोरन आफ्टर द आर्किटेक्चर. आता एक आर्किटेक्चर नाव दिलेलं आहे, असं त्याचं नाव होतं रिचार्ड बकमिनिस्टर फ्युलर, त्यांच्या नावाने दिलेलं आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला बघायचं की हेरॉड क्रॉटो, रॉबर्ट कर्ल आणि रिचार्ड स्मॉले वेअर गिव्हन नोबेल प्राइज. तर ह्या तिघांना नाही का नोबेल प्राइज भेटला होता. कधी? 1996 मध्ये. कशाला? फॉर द डिस्कवरी ऑफ कार्बन अलोट्रॉप फ्लोरेन्स. जे कार्बनचा अलोट्रॉप आहे ना फ्लोरेन्स, तो C60 नंतर 70, 76, 82, 86 वगैरे असे एक्झाम्पल आहेत खूप सारे. गरज नाही आपल्याला, फक्त हे 2-3 जणांना एक नोबेल प्राइज भेटला होता एवढं लक्षात ठेवा, कारण त्यांनी त्याची डिस्कवरी केली होती, शोध लावला होता. आता प्रॉपर्टीज काय असतात फ्लोरेन्सचा? हे सोलेबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये हा सॉल्व्ह होतो, सच एज लाईक कार्बन डायसल्फाइड. नंतर 300 to 900 कार्बन आयटम्स असतात 1 मॉलिक्युलर फ्लोरेन्स, म्हणजे खूप मोठा असतो. यूज काय याचा? आता इन्सुलेटर म्हणून वापरतात. नंतर वॉटर प्युरिफिकेशन, पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात. आणि एक्झिबिट द सुपर कंडक्टिव्हिटी. आणि सुपर कंडक्टिव्ह म्हणजे याच्यातून खूप फास्ट इलेक्ट्रिसिटी वाहते. आता हे काय होते? सगळे नॉन क्रिस्टल, क्रिस्टल होते 3 आपण बघितले. आता काही नॉन क्रिस्टल अलोट्रॉप्स आणि जे अमॉर्फस असतात. आता हे काही एवढं महत्वाचं नाही, फक्त नाव सांगतो मी. कोल म्हणजे आपला जो कोळसा आहे त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला पीठ, याच्यामध्ये कोळशाचं प्रमाण कमी असतं खूप, म्हणजे जो मेन हे कोलचं. नंतर लिग्नाइट जे क्वालिटी 60 ते 70% असतं. बिटुमिनस 70 ते 90 आणि 90च्या वर असेल त्याला अँथ्रोमिनस म्हणतात. हे सगळं सिक्वेन्सीचे AB, LP जो मी अल्फाबेटिक लावलं तर लक्षात राहील त्याच. नंतर असं चारकोल. नंतर कोक थोडा इम्पॉर्टंट आहे, कारण काय? प्युअर कोक ना दॅट रिमेन्स व्हेन गॅस हॅज बीन टेकन अवे फ्रॉम कोल इज कॉल्ड कोक थोडा एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट असतो बघा. कोक कशासाठी वापरतात बघा? जे आपलं डोमेस्टिक फ्युएल आहे ना त्यासाठी वापरतात. नंतर एक रिड्युसिंग एजंट म्हणून पण वापरतात. नंतर युज्ड इन प्रोडक्शन ऑफ गॅस, वॉटर गॅस. आता वॉटर गॅस काय असतं बघा? ज्यावेळेस कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO प्लस H2O एकत्र येतं ना त्याला वॉटर गॅस म्हणतात. हे पण तुम्हाला विचारू शकतात. तर हे जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपण काय करतो? कोक यूज करतो. आणि दुसरा एक गॅस असतो प्रोड्युसर गॅस. ज्यावेळेस प्रोड्युसर गॅस असतो त्याच्यामध्ये काय असतं? सेम. आता हे कार्बन मोनॉक्साईड तसंच असतं, हायड्रोजन पण तसंच असतं. नंतर याच्यामध्ये फक्त आणखीन 2 काय करतात माहिती का? ही याच्यामध्ये CO2 आणि N2 म्हणजे नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड ऍड करतात ना त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? प्रोड्युसर गॅस म्हणतोय. नंतर आता एक हायड्रोकार्बन्स. आता बेसिक जर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड बघितले कार्बन हायड्रोजन मध्ये, आता प्रॉपर्टीज ऑफ लाईक त्याचे सॉल्व्हंटचे कंपाऊंडचे प्रॉपर्टी कशा असतात बघा. आता याचे म्हणजे कार्बनचे कंपाऊंडचे प्रॉपर्टीज बघायचे आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन ज्यावेळेस एकत्र करतात ना त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन. आणि पूर्ण जी बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री ना ही सगळी त्या हायड्रोजन आणि कार्बनवर डिपेंड आहे. त्याच्या प्रॉपर्टीमध्ये बघा, हे नॉर्मलने काय करतात? कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात कार्बन हायड्रोजनचे प्रोडक्ट. याच्यामध्ये काय असतो? लो बॉइलिंग आणि लो मेल्टिंग पॉईंट असतो, म्हणजे कमीच याला ते हे असतं बघा, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे खूप कमी असतो, कमी टेम्परेचरवरच. नंतर इनसोलेबल इन वॉटरमध्ये नाही का किंवा पाण्यामध्ये सहसा मिसळत नाहीत. आणि सोलेबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ते सॉल्व्ह होतात. पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटी ना त्यांचे पुअर कंडक्टर जास्त, याच्यामध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी चांगली प्रकारे वाहत नाही.
फक्त ग्रॅफाइट वगैरे सोडलं ना तर बाकी पूर कंडक्टर असतात. नंतर आता सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स काय असतं बघा, हे पण कन्सेप्ट इम्पॉर्टंट. सॅच्युरेटेड म्हणजे काय की हायड्रोकार्बन ज्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतो, जसं की इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन वगैरे असतात ना, त्याला आपण काय म्हणतो माहिती का, सॅच्युरेटेड. आणि ज्यावेळेस म्हणजे अनसॅच्युरेटेड म्हणजे ज्यावेळेस मल्टिपल बॉन्ड, जसं इथिन, इथाइन वगैरे, ज्यावेळेस ज्याच्यामध्ये जर डबल बॉन्ड असेल आपण त्याला अल्किन म्हणतो, आणि ट्रिपल असेल त्याला अल्काइन वगैरे असं म्हणतो. कळलं? त्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड मध्ये इथिन, प्रोपेन वगैरे तेच. आता कार्बन डायऑक्साईड बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, एक कंपाऊंडचा स्टडी केला तर CO2 आहे, त्याचं मॉलिक्युलर मास किती आहे, 44 आहे. मेल्टिंग पॉईंट किती आहे, -46.6 आहे. आता फ्री स्टेट जर स्टेट मध्ये असेल, फ्री स्टेट टू याचं कॉन्सन्ट्रेशन बघा 0.03% असतं आपल्या याच्यामध्ये, बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये. आणि ज्यावेळेस आपण एक्सेल करतो, म्हणजे ज्यावेळेस आपण श्वास घेतो नाही, बाहेर हवा टाकतो नाकावाटे, त्यावेळेस नाही का ऑक्सिजनचं प्रमाण नाही का आपलं कार्बन डायऑक्साईडचं 4% असतं. विचारलं लक्षात ठेवा. आपल्या ज्या आपण एक्सेल्ड हवा असते ना, म्हणजे आपल्या नाकातून बाहेर हवा येते श्वास टाकल्यानंतर, तर त्याला काय म्हणतात, 4% कार्बन डायऑक्साईड असतं त्याच्यामध्ये. आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता सोडियम कार्बोनेट इज फॉर्मड वेन कार्बन इज पास्ड थ्रू aqueous सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड. त्याच्यानंतर काय होतं माहिती का, सोडियम कार्बोनेट तयार होतो. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे काय माहिती का, वॉशिंग सोडा, म्हणजे धुण्याचा सोडा असतो. सोडियम बायकार्बोनेट, आता ज्यावेळेस बी येतं ना, बी म्हणजे तो खाण्याचा सोडा असतो बघ. सोडियम बायकार्बोनेट इज फॉर्मड म्हणजे तयार कसा करतात, ज्यावेळेस CO2 ना इज पास थ्रू aqueous सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट, आणि त्याला आपण बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा. ज्या सोड्यात बी येतं ना, बी तो खाण्याचा असतो, हे लक्षात ठेवा. नंतर आता युज ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड वापरतात कुठे बघा, एरेटेड ड्रिंक्स म्हणजे तुमचे जे थम्सअप, कोको कोला वगैरे नाही का, त्याच्यामध्ये खूप असा फेस येतो ना, तो कार्बन डायऑक्साईड मध्ये असतो. नंतर युज इन कोल्ड स्टोरेज आणि ऑल्सो टू कीप द मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स. जे कोल्ड स्टोरेज, जिथे टेम्परेचर आपल्याला खूप डाऊन करायचं असतं ना, तिथे तर नाही का कार्बन डायऑक्साईड वापरतात कोल्ड स्टोरेज मध्ये. नंतर गेटिंग स्पेशल इफेक्टिव्ह मिस्ट इन ड्रामाज वगैरे, मूवीज मध्ये, किंवा फायर एक्सटिंग्विशर असतात बघा. म्हणजे CO2 मुळे काय होतं की तुमची आग लवकर विझते. नंतर सॉल्व्हंट इन मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. आता ड्राय क्लिनिंग नवीन एक त्याच्यामध्ये पण CO2 वापरतात. नंतर आता रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर असतात, जे आपण जाळ विझवण्यासाठी वापरतो, त्याचं सिस्टीम कशी असते बघा. हे खाली चित्र दिसते बघा, नॉर्मली फायर एक्सटिंग्विशर पाहिलं असेल. वर एक बघा, एक नॉब म्हणजे त्याचं हे एक दाबावं लागतं आपल्याला ते नॉब. खाली कॅप्सूल असतं त्याच्या खाली. नंतर त्याच्यामध्ये नाही का एक सल्फ्युरिक ऍसिड, आणि पावडर फॉर्म मध्ये नाही का काय असतं की सोडियम बायकार्बोनेट असतं. लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ऍसिड, कार्बन डायऑक्साईड, वरचं ते काय नाही, त्याचं ते कॅप्सूल वगैरे, आणि ते त्याचं कसं उघडायचं ते नॉब वगैरे ते. आता याच्यामध्ये माहिती का, फायर एक्सटिंग्विशर कंटेन 2 प्रोडक्ट महत्वाचे जर प्रश्न आला तर. एक सोडियम बायकार्बोनेट असतं म्हणजे पावडर फॉर्म मध्ये, आणि दुसरं सल्फ्युरिक ऍसिड त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. ज्यावेळेस आपण त्याचं कॅप्सूल ब्रेक करतो, वरचं त्याच्यावरून दाबतो आपण, ते काय होतं, नॉब आपण दाबतो ना, सल्फ्युरिक ऍसिड ना ते कॉन्टॅक्ट मध्ये येतं कशाच्या, कार्बन डायऑक्साईड, सोडियम बायकार्बोनेटच्या म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या, आणि ते रिॲक्ट होते एकमेकाला, आणि काय होतं, CO2 तयार होतो. आणि अल्टिमेटली तो CO2 म्हणजे आपला काय असतो, फायर एक्सटिंग्विशर म्हणजे नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो परत हे. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी नाही का आता जे सर्किट वगैरे, आता शॉर्ट सर्किट वगैरे याच्यामुळे नाही का, जिथं आग लागली असते तिथं पाणी टाकून जमत नाही, तेव्हा मग हे आपल्याला फायर एक्सटिंग्विशर लागतात. नंतर युज्ड वेन इलेक्ट्रिकल आणि अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कॅचेस फायर, आणि नॉट कॉजेस करोजन, आणि करोजन वगैरे करत नाही, त्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे. आता बाकी याच्यामध्ये नाही का, आता पुढचा आपलं कंपाऊंड बघायचं. आता कार्बन डायऑक्साईड बघितलं तसं मिथेन. मिथेनचा जो मॉलिक्युलर फॉर्म आहे तो CH4 आहे बघा. नंतर मॉलिक्युलर मास मिथेनचं ते 16 आहे. 16 म्हणजे कार्बनचं 12 आणि 4 हायड्रोजनचं 12 आणि 4 16 असं. नंतर अॅक्युरन्स. आता आपल्याला नॉर्मली माहिती की मिथेन सापडतो कुठं, नॅचरल गॅस टू एक्सटेंड लाईक 87% असतो बघा. नॅचरल गॅस मध्ये मिथेन इतका मोठा असतो. द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द अब्सेन्स ऑफ लाईक एअर प्रोड्युसेस मिथेन, आणि प्रेझेंट इन बायोगॅस फाउंड इन कोल माइन्स वगैरे याच्यामध्ये पण असतो. नंतर मार्सी प्लेसेस म्हणजे तुमचे जे इस्टुरीज, वेटलँड गॅस म्हणजे जे आपण पाणथळे जागा म्हणतो ना, तिथं खूप हे असतो मिथेन. नंतर फ्रॅक्शनल, आता सेपरेट कसं बघतात, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन एक मेथड आहे, त्याच्यापासून नाही का नॅचरल गॅस पासून नाही का आपण जर मिथेन वेगळा करू शकतो. आता फिजिकल प्रॉपर्टीज काय मिथेनच्या, एक तर त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे ना खूप कमी आहे, -182. नंतर बॉइलिंग पॉईंट आहे ना तो पण कमी आहे, -161. कलरलेस आहे बघा, मिथेनला काही कलर नसतो. आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड इज लेस दॅन ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरपेक्षा खूप कमी डेन्सिटी असते त्याची. स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये सोल्युबल नसतो. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये खूप जास्त सॉल्व्ह होतं लवकर. गॅस स्टेट इन रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला आता तुम्ही पाहिलं असेल की आपलं जे घरचा गॅस वगैरे असतो ना, तो म्हणजे एकदम लिक्विड मध्ये आणलेला भरलेला असतो आपण, आणि ज्यावेळेस तो इन्व्हायरमेंटला वगैरे एक्सपोज होतो त्याचं की गॅसमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे गॅस स्टेटमध्ये असतात. आता मिथेन वॉज डिस्कवर्ड बाय इटालियन सायंटिस्ट होता एक,
एक लेसँड्रो वॉल्टा यांनीच मिथेन डिस्कव्हर केलाय 1776 मध्ये आणि 1778 व्हाईल ही वॉज स्टडींग द गॅसेस फाउंड इन द मार्शेस लँड. म्हणजे जे पाणथळी वगैरे क्षेत्र असतात ना तिथले गॅस स्टडी करताना त्यांनी मेथेनचा शोध लावलेला आहे. आता बायोगॅस प्लांट काय असतं बघा, बायोगॅस कंटेंट काय जवळपास 55 ते 60% मिथेन असतो. हेच पाहिलं होतं आपण. नॅचरल जे असतात ना नॅचरल गॅसेस त्याच्यामध्ये मिथेन जवळपास 90%च्या वर असतो ऑलमोस्ट लक्षात ठेवा. आणि बायोगॅसमध्ये 55 ते 60% असतो मिथेन आणि रेस्ट काय असतं कार्बन डायऑक्साईड असतं. बायोगॅस कसं करतो आपण प्रोसेसनी एनाबॅरिक प्रोसेसनी तयार करतो. तर अशा प्रकारे हा टॉपिक संपलेला आहे. आता पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे सबस्टन्स इन कॉमन यूज. जे आपल्या नॉर्मली वापरातले जे वस्तू असतात ना ते पाहिजेत. तर बरोबर आहे ना, स्पीड आवाज वगैरे स्क्रीन वगैरे सगळं क्लिअर आहे ना, लगेच कंटिन्यू करायला. मला एकदा येस म्हणून सांगा म्हणजे पुढे चालेल आपल्याला. हा ओके थँक्यू. आता बघा इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन डेली यूज. आता डेली लाईफ मध्ये आपल्या काय सॉल्ट आपण वापरतो बघा. एक आयोनिक कंपाऊंड विच डू नॉट कंटेन H प्लस आणि आयन प्लस कंटेन ओनली वन काइंड ऑफ कॅशन आणि आर कॉल्ड सिम्पल सॉल्ट्स. त्यांना आपण काय म्हणतो माहिती का, सिम्पल सॉल्ट म्हणतो. आता इनऑर्गॅनिक सबस्टन्स अॅक्युअर म्हणजे याच्यामध्ये कुठं सापडतात इन द फॉर्म ऑफ लाईक सॉल्ट्स दॅन लाईक अदर ऍसिड आणि बेसिस मध्ये. आता याच्यामध्ये एक आपल्याला एक्झाम्पल बघायचं की जे आपण डेली लाईफ मध्ये वापरतो याच्यामध्ये बघा सॅच्युरेटेड ब्राईन असतं बघा. 25% जर हे असं ना ऍक्वेस सोल्युशन ऑफ सॉल्ट असेल किंवा ऍसिटिक ऍसिड असेल ना त्याला आपण काय म्हणतो माहिती का, ब्राईन म्हणतो. लक्षात ठेवा सॅच्युरेटेड ब्राईन. आता जे सोडियम बायकार्बोनेट बी म्हणजे तुम्हाला सांगितलं बी ज्याच्यात बी येतं ना तो खाण्यात सोडा असतो म्हणजे बेकिंग सोडा. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय NaHCO3. आता याचं नेचर कसं असतं बघा, बेसिक इन नेचर असतं. याच्यामध्ये बघा रेड लिटमस पेपर. आता बेस असल्यामुळे रेड लिटमस पेपर आहे ना तो कसा होतो टर्न्स ब्ल्यू. आणि बेसमध्ये कसा रेड लिटमस पेपर नाही का ब्ल्यूज राहतो. नंतर हा बघा आता यूज टू मेक ब्रेड केक्स ढोकळा वगैरे हे तयार करण्यासाठी वापरतात. नंतर आता सोडियम बायकार्बोनेट ना यूज टू मेक ऍक्टिव्ह सबस्टन्सेस लाईक CO2 फायर एक्सटिंग्विशर हे तयार करण्यासाठी वापरतात बघा. आता बेकिंग सोडा आहे ना इज यूज टू क्लीन ओव्हन. स्क्रीन दिसत नाही का सगळ्यालाच का फक्त स्क्रीनचं सांगा बरं मला एकदा. काहींना दिसत नाही असं म्हणणं नाही. दिसत नाही का? ओके थांबा डबल डबल एक मिनिट डबल हे करतो मी. आता स्क्रीन दिसते सांगा बरं. काहींना स्क्रीन दिसते बघा आता. आता ज्यांना दिसत नाही ना ते जॉईन म्हणजे काय करा माहिती का, लिव्ह करून पुन्हा जॉईन करा. म्हणजे काय होईल की कधी कधी तो फॉल्ट होतो बघा. आता बघा काहींना दिसते बघा काहींना दिसत नाही. मग ते इथून माझ्याकडून तर काही असा इश्यू नाही बघा. मी पुन्हा जाऊन चेक केलं तर काही नाही तसं असं काही.
हे बघा आता पुन्हा पुन्हा हे केलंय बघा, आता पुन्हा कंटिन्यू बघा, आता दिसते का पुन्हा? आता दिसत असेल बघा स्क्रीन. आता एकदा पुन्हा हे करा. आता स्क्रीन दिसते का सांगा मला एकदा. स्क्रीन दिसते ना आता? बरं बरं. आता बघा पुढचं सगळ्याला दिसते ना आता? आता बघा ब्लिचिंग बघा, ब्लिचिंग आता आपण पाहिलं जो हे होता सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा होता, नंतर आता पुढचं आपल्याला पाहिजे ते ब्लिचिंग पावडर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो माहितीये का, कॅल्शियम ऑक्झलेट, म्हणजे सीओ. कॅल्शियम ऑक्झलेट म्हणजे काय असतं? CaOCl2. याला काय म्हणतात? कॅल्शियम ऑक्झलेट. आता कशापासून तयार करतात माहितीये का? हा जो क्लोरीन गॅस आहे ना, इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतो आणि स्ट्रॉंग डिसइन्फेक्टिंग असतो, ऍज वेल एज ब्लिचिंग त्याची ऍक्शन असते. म्हणजे ब्लिचिंग पावडर आहे ना, इज येलोइश कलर असतो आणि व्हाईट सॉलिड सबस्टन्स असतो. आता म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असं की जो आपला जो ब्लिचिंग पावडर याच्यामध्ये कॅल्शियम क्लोरीनचं नाही का बऱ्यापैकी जास्त रोल असतो. कॅल्शियम ऑक्झाक्लोराइड आणि केमिकल त्याचं नेम आहे. आणि डिसइन्फेक्शन बायरोल साईड किंवा गार्बेज साईड वगैरे हे करण्यासाठी, किंवा आपलं जे पाणी वगैरे असतं ना, आपलं ब्लिचिंग पावडर आपण वापरतो बघा पाणी स्वच्छ करण्यासाठी वगैरे. आता पुढचं आहे ते वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा आहे ना, त्याचं नाव लक्षात ठेवा, Na2CO3 एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय त्याची गरज नाही. आता प्रॉपर्टीज आणि यूज काय वॉशिंग सोडाचे? व्हाईट कलर असतो, ऑर्डरलेस असतो बघा, आणि पावडर असते रूम टेम्परेचर. लिटमस पेपर मध्ये काय होतं? ब्ल्यू कलर आहे ना, त्याचं हॅज अ ब्ल्यू कलर, म्हणजे त्याचा लिटमस पेपर ब्ल्यू कलर राहतो ऍक्वेस सोल्युशन मध्ये. हायग्रोस्कोपिक असतो, म्हणजे पाणी वगैरे नाही का मॉइश्चर वगैरे ऍब्सॉर्ब करतो इफ एक्सपोज्ड. नंतर आता सम सबस्टन्सेस इन डेली यूज विच कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता काही महत्वाचे पदार्थ आहेत जे आपल्या डेली यूज मध्ये येतात, ज्याचे एमपीएससीने कधी कधी फॉर्म्युले विचारलेले आहेत आपल्याला. जसं की ऍलम, म्हणजे आपण त्याला तुरटी, मराठीमध्ये तुरटी म्हणतात बघा, पोटॅशियम ऍलम म्हणतात. त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याचा फॉर्म्युला आहे बघा, K2SO4 Al2 K2SO4 कळलं. आणि 24 टाइम म्हणजे 24 टाइम्स S2 असं पाणी, हे लक्षात ठेवा. त्याला म्हणतात ऍलम, म्हणजे त्रुटी म्हणतात, लक्षात ठेवा. नंतर बोरॉक्सचा फॉर्म्युला बघा, Na2 नंतर B4O7 आणि 10 टाइम्स H2O. नंतर बघा इप्सम सॉल्ट, म्हणजे त्याला मॅग्नेशियम सल्फेट म्हणतात, MgSO4 7H2O4. आणि बॅरियम क्लोराईड बघा, आता बॅरियम म्हणजे BaCl2 आणि 2 टाइम्स H2O आणि सोडियम सल्फेट. यालाच सोडियम. आता याच्यामध्ये नाही का दोन गोष्टी महत्वाच्या, फक्त एक ते ऍलमची तुम्हाला म्हणजे त्रुटीची एक महत्वाची, आणि एक गॉबर सॉल्ट किंवा त्याला सोडियम सल्फेट म्हणतात. याचं Na2SO4 10 टाइम्स H2O. तर याच्या दोन्हीपैकी एकावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त. बऱ्यापैकी याच्यापैकी त्रुटीवर तुम्हाला विचारू शकतात क्वेश्चन. नंतर पुढचा महत्वाचा एक कंपाऊंड आहे, त्याला ब्ल्यू विट्रॉल म्हणतात. हे कुठं वापरतात माहिती का? युज्ड इन ब्लड टेस्ट फॉर द डायग्नोसिस ऑफ अॅनिमिया. आपला अॅनिमिया आहे ना, तो डायग्नोस करायला वापरतात. त्याचं बॉर्डॉक्स मिक्सचर असतं आणि फंगीसाइड असतं, म्हणजे ते तुमचे जे फंगाय वगैरे ना त्यांना किल्स करण्यासाठी वापरतं. आता स्लेक लाईम, इट इज युज्ड विथ ब्ल्यू विट्रॉल. नंतर आता पुढचं बघा, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स बघा, अँड इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट आपल्याला पहिले बघायचे. आता रेडिओ ऍक्टिव्ह मध्ये हेनरी बॅकवेरल नाव ऐकलं असेल तुम्ही खूप. त्यांनी काय केलं, युरेनियम कंपाऊंड नाही का माइट बी इमिटेड फ्रॉम द इंटिरियर किंवा रेज लाईक. तर त्यांनी नाही का हेनरी बॅकवेरल यांनी शोधून हे केलं होतं पहिल्यांदा. आणि नंतर एक मॅडम क्युरी होते बघा, तर यांनी काय केलं, मग रेडिओ ऍक्टिव्हची डिस्कव्हरी लावली बघा. आता नेचर ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह किंवा रेडिएशन बघा, 1889 ला काय झालं माहिती का, रुदरफोर्ड ना डिस्कवर्ड द रेडिएशन. फक्त त्यांनी रेडिएशन डिस्कवर्ड केले, इमिटेड बाय द रेडियम सबस्टन्स होतं. आणि दे वेर 2 टाइप्स. त्याला आपण काय म्हणतो, अल्फा आणि बीटा. आणि विलार्ड होता एक सायंटिस्ट, विलार्ड यांनी काय केलं, डिस्कवर्ड थर्ड टाइप्स म्हणजे गॅमा. जर क्वेश्चन आला की गॅमा रेज कोणी डिस्कवर केले, तर ते कोणी केलेत, विलार्डने. आणि अल्फा आणि बीटा कोणी केलेत, रुदरफोर्डने, लक्षात ठेवा. नंतर यांचं काय म्हणणं होतं, गॅमा रेज ना बाकी आता अल्फा आणि बीटा ना दे डेव्हिएटेड स्लाइटली टुवर्ड्स निगेटिव्ह. आता जे निगेटिव्ह कडे डेव्हिएट होतात ना रेज, त्याला आपण काय म्हणतो माहिती का, अल्फा रेज म्हणतो. जे पॉझिटिव्ह याच्याकडे डेव्हिएट होतात प्लेटमध्ये किंवा याच्यामध्ये, त्यांना आपण काय म्हणतो, बीटा रेज. आणि जे डेव्हिएटच होत नाही, एकदम सरळ निघून जातात, त्यांना काय म्हणतो आपण, गॅमा रेज. हे लक्षात ठेवा. म्हणजे डेव्हिएशन वर त्यांनी 3 याच्यामध्ये डिवाइडेड केलेलं आहे. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट याच्यामध्ये पहिले बघा, रुदरफोर्ड
हे कुठले होते बघा, अर्नेस्ट रुदरफोर्ड हे न्यूझीलंडचे होते. नंतर आता आपल्याला नाही का जे अल्फा बीटा आणि गॅमा रेज यांचं नाही का कंपॅरिझन बघायचे, आणि हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर एक तरी क्वेश्चन येतो बघा. आता अल्फा बीटा आणि गॅमा रेज, आता नेचर कसं आहे बघा, अल्फा आहे ना, ते अल्फा म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं म्हणजे का, जे हेलियम आहे ना, हेलियमने बनलेला असतो अल्फा. नंतर बीटा म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉनने बनलेला असतो, आणि गॅमा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात. मास कसं असतं बघा, मास हे काही गरज नाही, पाठ नाही करायची. चार्ज बघा, चार्ज महत्वाचा आहे. अल्फा असताना त्याच्यावर +2 चार्ज असतो, बीटा आहे ना त्याच्यावर -1 चा चार्ज असतो, आणि जे गॅमा आहेत ना त्याच्याकडे नाही का इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात बघा ते. नंतर व्हॅलॉसिटी बघा, आता व्हॅलॉसिटी नाही का, जी अल्फा रेज ना त्याची 1 डिवाइड म्हणजे की जे 1/5 to 1/20 टाइम्स व्हॅलॉसिटी ऑफ, म्हणजे लाईटचे व्हॅलॉसिटी जर कमी कम्पेअर केलं तुम्ही, तर त्याच्या 1/5 to 1/20 याच्यामध्ये त्याची व्हॅलॉसिटी असते. कशाची? अल्फाची. बीटाची नाही का 1/5 to 9/10 ह्या रेंजमध्ये असते. आणि गॅमा रेज ना यांची व्हॅलॉसिटी ऍज कम्पेअर टू लाईट असते. म्हणजे आता असं नॉन सबस्टन्स ना आपल्याला माहित असलेले, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त व्हॅलॉसिटी आता सध्या लाईटची, आणि लाईटच्या व्हॅलॉसिटीने कंपॅरिझन केलेलं आहे. नंतर आता पुढचं आहे डेव्हिएशन इन इलेक्ट्रिक फील्ड. जे निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतात ना, अट्रॅक्ट होतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा रेज. जे पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतात त्यांना आपण काय म्हणतो बीटा रेज. आणि जे अट्रॅक्टच होत नाहीत कोणाकडे त्यांना काय म्हणतो आपण गॅमा रेज म्हणतो. आता पेनेट्रिंग पॉवर बघा, आता कॅन पेनेट्रेट अल्युमिनियम थिन सेल्ट वगैरे, म्हणजे जास्त पेनेट्रेट नसते अल्फा. बीटाची पेनेट्रिंग पॉवर आहे ना ती जरा जास्त असते, लक्षात ठेवा. आणि जे गॅमा आहेत ना त्याची पेनेट्रिंग पॉवर सगळ्यात जास्त असते. नंतर आयोनायझेशन पॉवर, होता जी पेनेट्रिंग पॉवर आहे ना त्याच्या अपोजिट मध्ये आयोनायझेशन पॉवर असते. जे अल्फा आहे ना त्याची आयोनायझेशन पॉवर नाही का खूप जास्त असते. नंतर त्याची बीटा आहे ना त्याची जास्तपेक्षा कमी, आणि गॅमा आहे ना ती सगळ्यात कमी असते आयोनायझेशन पॉवर. आणि पॉवर टू प्रोड्यूस द फ्लोरसेन्स, फ्लोरसेन्स तयार करायचं म्हणलं ना त्याच्यामध्ये पण आयोनायझेशन सारखंच असते कॅरेक्टरिस्टिक. हाय म्हणजे अल्फा आहेत ना ते जास्त फ्लोरसेन्स तयार करतात, नंतर बीटा त्याच्यापेक्षा कमी, आणि गॅमा आहेत ना सगळ्यात कमी. आता एक नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह कशी असते बघा, जे नॅचरल रेडिओ सबस्टन्स असतात ना त्याचा जो नंबर आहे ना तो 82 ते 92 पर्यंतची बघा अटॉमिक नंबर. आणि आर्टिफिशियल जर रेडिओ सबस्टन्स म्हणले ना तर एक फेडरिक जे कपल आहे बघा, फेडरिक क्युरी आणि एक आयर्न क्युरी नाही का, यांनी काय का फर्स्ट इन्व्हेंटेड आर्टिफिशियल इन्व्हेंट जे सबस्टन्स ना ते आर्टिफिशियल त्यांनी इन्व्हेंट केलेत. आणि 92च्या नंतर नाही का जे कंपाऊंड सगळे ते मॅन मेड आहेत अशा प्रकारे. नंतर आता रेडिओ ऍक्टिव्ह काही आयसोटोप असतात त्याचे काही वापर महत्वाचे आहेत. इंडस्ट्रियल फील्ड मध्ये बघा आता रेडिओग्राफी असते बघा, म्हणजे काय की इंटरनल क्रॅक्स किंवा हॉइल्स इन कास्ट, आयर्न जे आर्टिकल्स किंवा जे आयर्नचे सोल्डर म्हणजे डाग देणे, त्याच्यामध्ये का गॅमा रेज आपल्याला हेल्प करतात. आता काही आयसोटोप आहे बघा, कोबाल्ट 60, नंतर एडीएम 190 वगैरे, ही युज फॉर जे मेटल मध्ये काही फ्लॉज वगैरे असतात ते डिटेक्ट करण्यासाठी वगैरे वापरतात. आता मेजरमेंट ऑफ थिकनेस, डेन्सिटी आणि लेवल इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अल्युमिनियम किंवा प्लास्टिक आयर्न सीट वगैरे याच्यामध्ये पण यांचा वापर होतो. आता ल्युमिनिसंट पेंट आणि रेडिओ ल्युमिनिसन्स म्हणजे काय बघा, सबस्टन्स लाईक रेडिओ, प्रोमेथियम, नंतर ट्रिटियम विथ सम फॉस्फरस आर यूज टू मेक द सर्टन ऑब्जेक्ट्स विजिबल इन डार्क. म्हणजे हे काय होतं, ल्युमिनिसन्स म्हणजे काय, ते अंधारात नाही का थोडे चमकतात. आता त्याच्यामध्ये कोणते सबस्टन्स बघा, हे रेडियम वगैरे, आता आपण पाहिलं असेल काय काय जे महागाचे घड्याळ वगैरे ना त्यांच्यामध्ये रेडियम वगैरे असतं. नंतर आपले जे रस्त्यावर वगैरे असतात बघा, रस्त्यावर पण रेडियम लावलेलं असतं, आपल्या रस्त्याला संध्याकाळी जाताना ते चमकतं आपल्या डोळ्यावर. नंतर आता हँड्स ऑफ क्लॉक असतं काही सर्टन ऑदर ऑब्जेक्ट. आता क्रिप्टॉन 85 इज युज्ड इन एचआयडी म्हणजे हाय इंटेन्सिटी लॅम्प हे असतात ना लॅम्प, त्याच्यामध्ये वापरतात. नंतर प्रोमेथियम 147 हे युज्ड इन पोर्टेबल एक्सरे युनिट्स असतात ना त्याच्यामध्ये वापरतात. नंतर आता युज्ड इन जे सेरामिक आर्टिकल असतात बघा, काही म्हणजे जे डेकोरेशनसाठी वगैरे सेरामिक टायटल्स वगैरे हे असतात, टाईल्स म्हणजे फारशा वगैरे असतात त्याच्यामध्ये, किंवा युटेन्सिल म्हणजे भांडे वगैरे असतात, प्लेट्स वगैरे, त्याच्यामध्ये पण काही हे असतात आर्टिकल्स. नंतर आता फील्ड ऍग्रिकल्चर मध्ये बघा, आता याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप लाईक कोबाल्ट 60 ना ही युज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन, म्हणजे आपलं अन्न वगैरे ना प्रिझर्वेशन करण्यासाठी. जसं की आपले कांदे बटाटे वगैरे असतात ना त्यांना इरेडिएशन करतात, त्यांच्यावर नाही का रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स नाही किंवा गॅमा रेज वगैरे नाही का याला एक्सपोजर करतात. गॅमा रेज कशापासून तयार करतात, त्याचं कोबाल्ट 60 पासून. आणि ते काय करते माहिती आहे, स्प्राउटिंग होऊ देत नाही, म्हणजे कांद्याला तुमचे कोंब, बटाट्याला कोंब वगैरे येऊ देत नाहीत. आणि त्याच्यामुळे जवळपास नाही का 90 दिवसापर्यंत हे चांगले राहतात, जवळपास 3 महिने. स्ट्रॉमियम 90 वगैरे जे असतात ना ते युज इन फॉर व्हेरियस रिसर्च पर्पज. आता मेडिकल जर आपण पर्पज जर काही यूज पाहिला ते पॉलिसायथेमिया असतं बघा, जे रेड ब्लड सेल्स ना आरबीसी यांचं जर काउंट इन्क्रीज झाला त्याला आपण काय म्हणतो माहिती का, पॉलिसायथेमिया. ते फॉस्फरस
32 आहे ना 32 युज इन ट्रीटमेंट, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण हे फॉस्फरस 32 वापरतो. नंतर बोन कॅन्सर बघा आता स्ट्रोमियम 89, नंतर स्ट्रोमियम 90, नंतर समारियम 153 आणि रेडियम 223 आर युज्ड इन बोन कॅन्सर, म्हणजे याच्या बोन कॅन्सर मध्ये वापरतात ते. नंतर हायपरथायरॉइडिझम मध्ये नाही का आयर्न 1, 2, 3 वापरतात बघा. हायपरथायरॉइड तुमचं थायरॉइडिझम वगैरे वाढलं तर. आणि एक ट्युमर डिटेक्शन असतं, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गाठ वगैरे कुठे कॅन्सरची असेल तर डिटेक्ट करायला किंवा शोधून काढायला नाही का बघा काय असतं, एक बोरॉन 10, आयोडीन 131 आणि कोबाल्ट 60 हे सगळे ब्रेन ट्युमर मध्ये वापरतात. नंतर आर्सेनिक बघा 74, आर्सेनिक 74 ना युज्ड इन डिटेक्शन ऑफ स्मॉल ट्युमर्स इन द बॉडी मधले बाकी काही गाठी वगैरे सापडण्यासाठी वापरतात. आता एक चर्नोबिल डिझास्टर आहे, त्याची फक्त तारीख लक्षात ठेवा, हे विचारू शकता आपल्याला कधी झालं तर 26 एप्रिल 1986 ला. म्हणजे एक जिथं की न्यूक्लिअर जे हे असतं प्रोजेक्ट वगैरे तिथलं ते रेडिओ ऍक्टिव्ह वगैरे नाही का ही झाली, म्हणजे लीक झालं होतं त्यामुळे खूप डॅमेज झाला होता, त्याला चर्नोबिल डिझास्टर म्हणतात. आता काही हार्मफुल इफेक्ट ऑफ आर्टिफिशियल ब्लड कलर्स. आता बाकी काही आर्टिफिशियल ब्लड कलर मुळे काही हार्मफुल इफेक्ट होतात. याच्यामध्ये बघा एक डिसीज आहे बघा ADHD, म्हणजे अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर कॅन अफेक्ट द चिल्ड्रन. कशामुळे हे काही तुमचे जे हे असतात फूड कलर वगैरे याच्यामुळं, आणि ड्यू टू एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ फूड विच ऍडेड कंटेन द फूड कलर. नंतर आता एक टेट्राझिन आणि सनसेट येलो वगैरे आर्टिफिशियल फूड कलर्स असतात, दे युज्ड एक्सटेन्सिव्हली. नंतर डाय असतात ना, त्याच्यामध्ये विलियम हेनरी पर्किंग्स यांनी इन्व्हेंटेड द आर्टिफिशियल डाय. त्यांनी आर्टिफिशियल डायचा शोधून काढलं होतं कधी 1856 ला. द रेड कलर यूज ऑन द रेंज, जे आपले रंगपंचमी वगैरे वापरत नाही का, ते आर व्हेरी डेंजरस, दे पोजेस रिस्क लाईक ब्लाइंडनेस, म्हणजे तुम्ही आंधळे पण होऊ शकता, स्किनचा कॅन्सर होऊ शकतो, अस्थमा होऊ शकतो, इचिंग वगैरे होते स्किनला, कधी कधी परमनंट ब्लॉकिंग ऑफ स्वीट, म्हणजे तुम्हाला घाम येत नाही असे स्वीट पोर्स वगैरे नाही असतात ते ब्लॉक होतात परमनंटली. आता डेओड्रंट असतं बघा, तुम्ही डेओड्रंट वापरतात खूप मुलं, ते डेओड्रंट ना ते कंटेन द पॅराफिन्स, त्याच्यामध्ये पॅराफिन्स असतं लाईक मिथिल, इथिल किंवा प्रोपिल किंवा बेन्झिल किंवा ब्युटाईल, आणि दे ऑल्सो कंटेन अल्कोहोल इन लार्ज प्रोपोर्शन मध्ये, किंवा अल्युमिनियम कंपाऊंड सिलिका आर ऑल्सो युज्ड. तर जे ऑर्डिनरी म्हणजे साधे डिओ असतात ना, इट कंटेन स्मॉल प्रोपोर्शन ऑफ अल्युमिनियम, ते काय करते डिक्रीज द ऑर्डर ऑफ स्वेट, म्हणजे तुमच्या घामाचा वास येऊ देत नाही, त्याच्यामध्ये काय अल्युमिनियम असतं म्हणून ते तुमच्या घामाचा वास येत नाही. आता एक अँटी हे असतात परसिस्टंट डिओ, म्हणजे ते काय करतात दिस डिक्रीज द एक्सटेंट ऑफ स्वेटिंग, तुमचं स्वेटिंगच डिक्रीज कमी करतात, म्हणजे तुम्हाला घामाच येऊ देत नाही. इट कंटेन्स अबाउट ऑलमोस्ट 15% काय होतं अल्युमिनियम क्लोरो हायड्रेट, आणि इट क्लॉग इज द, म्हणजे तुमचे ते हे असतात ना घाम येण्याचे जे पोअर्स, म्हणजे छोटे छोटे होल असतात ना, त्यांनाच बंद करून टाकतात हे. आणि तिसरं असतं एक क्लिनिकल डिओ, याच्यामध्ये नाही का 20 ते 25% तुमचं अल्युमिनियम असतं, आणि हे काय करतं युज ड्युरिंग द नाईट, आणि रात्री वापरतात हे. आता हार्मफुल इफेक्ट्स काय होतं बघा, जे अल्युमिनियम आपण बघितलं ना, अल्युमिनियम झर्क्युनियम कंपाऊंड्स आर द मोस्ट हार्मफुल सबस्टन्सेस, जे डिओ मध्ये वापरतात. ते काय करतात व्हेरियस डिसऑर्डर लाईक स्किन कॅन्सर पण होऊ शकतो अल्युमिनियम, लक्षात ठेवा. नंतर टेफ्लॉन आहे बघा, एक रॉय जे प्लंकेट सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय केलं 1938 ला नाही का टेफ्लॉनला शोध काढलं. हे केमिकल नेम काय त्याचं पॉलिटेट्रा फ्लोरोइथेन, म्हणजे C2F4 इन. आता प्रॉपर्टीज काय बघा टेफ्लॉनच्या, हे नायदर वॉटर नॉर ऑइल विल स्टक, म्हणजे यांना काही बाकी ऑइल पण आणि वॉटर पण चिटकत नाही, कळलं टेफ्लॉनला. नंतर अॅटमॉस्फिअर आणि केमिकल सबस्टन्स हॅव नो इफेक्ट, त्याच्यावर बाकी कशाचा इफेक्ट होत नाही. हाय टेम्परेचर डू नॉट अट्रॅक्ट, काही टेम्परेचर जरी असलं तर टेफ्लॉनवर काही इम्पॅक्ट होत नाही, कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. टेफ्लॉन कोटेड आर्टिकल्स इझी टू क्लीन, आणि त्यांना धुण्यासाठी सोपं जातं. आता याचा यूज काय, हे पोर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, देअर फोर नाही टेफ्लॉन ना, दे आर क्लॅडेड वायर्स किंवा पार्ट्स ना आर युज्ड इन द हाय टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक मशिनरी मध्ये वापरतात ते. नंतर युज्ड इन मेकिंग लाईक नॉन स्टिक किचन वेअर, म्हणजे आपल्या किचन वेअर मध्ये वापरतात. आणि कलर मेटल सीट्स ऑफ द 2 व्हीलर 4 व्हीलर आर युज्ड, त्याच्यापासून नाही का गिव्ह द टेफ्लॉन. आता कोटिंग टू प्रोटेक्ट देम फ्रॉम डॅमेज ड्यू टू द हाय टेम्परेचर किंवा रेन, यांच्यापासून नाही का प्रोटेक्ट करण्यासाठी पण यांना टेफ्लॉनला वापरतात. नंतर अॅनोडायझिंग म्हणजे काय की प्रोटेक्टिव्ह लेअर आहे बघा, हे फॉर्मड नॅचरली ऑन द सर्फेस ऑफ लाईक अल्युमिनियम मेटल. मुळे काय होतं, त्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होते ना, त्यावेळेस अॅनोडायझिंग तयार होतं बघा, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. आता सेरेमिक बघा, जर हीट रेजिस्टन्स हीट रेजिस्टन्स सबस्टन्स फॉर्मड बाय द निडिंग अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्स इन वॉटर, आणि देन शेपिंग इट लाईक हार्डनिंग, ज्यावेळेस त्याला हार्ड, म्हणजे आपलं जे माती वगैरे नाही का, जे म्हणजे हे असतात ना कुंभार तयार करतात, मातीला एकदम हार्ड हिटिंग वगैरे करून देतात ना, त्याला सेरामिक म्हणतात. नंतर आता पोर्सेलिन बघा, पोर्सेलिन काय असतं, एक व्हाईट क्ले असतं, त्याला कॅओलिन म्हणतात. फाउंड हे चायनामध्ये मेनली ग्लास ग्रेनाइट्स किंवा मिनरल फेल्डस्पेअर युज
फॉर मेकिंग कॅओलिन. म्हणजे आपल्या इकडे जसं सेरेमिक आहे ना, तसं चायनामध्ये त्याला पोर्सेलिन म्हणतात. नंतर आता पुढचे बोन चायना. आता बोन चायना काय बघा, बोन चायना इज मेड ऑफ ऍडिंग सम ऍशेस ऑफ अॅनिमल. म्हणजे अॅनिमलचे काही नाही का, त्यांचे जे त्यांच्या हाडाचे थोडे हे असतात राख, ते काय करतात, चायना क्ले ना त्यासोबत मिक्स करतात, फेल्डस्पार, फाईन सिलिका, व्हाईल मेकिंग द पोर्सेलिन. आणि दिस सेरामिक इज हार्डर दॅन पोर्सेलिन. आणि त्याचा हार्डनेस वाढवण्यासाठी वापरतात ते. नंतर आता दिसत नाही का स्क्रीन वगैरे व्यवस्थित नाही का, एक जण म्हणत आहे दिसत नाही म्हणून. एक जण सांगा बरं मला कमेंट मध्ये, सगळं क्लिअर आहे का? ओके. नंतर आता बघा ऍडव्हान्स्ड सेरामिक्स. बघा ऍडव्हान्स सेरामिक्स मध्ये बघा ऑक्साइड्स लाईक अल्युमिनियम म्हणजे Al2O3, झिर्कोनियम Gr02, सिलिकॉन SiO3 वगैरे असे काय म्हणते काय ऍडव्हान्स्ड सेरामिक्स. आता सगळे सेरामिक्स म्हणजे काय माहिती काय, गाडी व्यवस्था आपल्याकडे असतात ना, त्याचे हे वेगवेगळे हे असल्यासारखे. त्याचं कसं काय ऍडव्हान्स म्हणजे काय त्याच्यात सम कंपाऊंड लाईक सिलिकॉन कार्बाइड, नंतर कार्बन जे बोरॉन कार्बाइड आहेत ना, आर युज्ड इन्स्टेड ऑफ रिक्वायर used instead requires temperature like 600 to 800 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इतकं टेम्परेचरला पण, आणि ऑक्सिजन फ्री ऍटमॉस्फिअर फॉर फायरिंग, म्हणजे ते बऱ्यापैकी त्याला तग धरू शकतात. दिस प्रोसेस ना त्याला सिंटरिंग म्हणतात. तर अशा प्रकारे का आपण युजफुल कंपाऊंड वगैरे पाहिलेले. तर याच्यानंतर आपल्याला एक नाही का एक साधा टॉपिक आहे. तर हा मेनली कम्प्युटर बेसवर आहे की इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर, त्याची मेमरी, रॅम, ROM वगैरे काय असतं, ऑपरेटिंग सिस्टम, हे तुम्हाला प्रिलिमला कोणी विचारत नाही, त्यामुळे आपण ते स्किप करू. आता पुढचा टॉपिक पाहायचा आपल्याला प्रोटोझोआ. प्रोटोझोआ आहे आता बघा. आता बघा अशा प्रकारे आपण नाही का आता हे म्हणजे आपण एक क्लास संपवलेला. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे ते प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ मध्ये बघा अमिब्या, पॅरामेसियम, म्हणजे हे काय आहेत माहितीये का, हे प्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, म्हणजे घाण पाणी ना त्याच्यामध्ये मोकळे राहणारे प्राणी ना, त्याच्यामध्ये नाही का म्हणजे बॅक्टेरिया म्हणण्यामध्ये जे लहान ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये नाही का अमिबो आणि पॅरामेसियम येतात. नंतर बघा आता इंटेमोमा हिस्टेलिका असतं, हे काय करतात, हे कॉजेस द अमिओबॅसिस. आणि दुसरं असतं प्लाझ्मोडियम विवॅक्स, ते काय करतं, याच्यामुळे तुम्हाला नाही का मलेरिया होतो. आणि दुसरं असतं युग्लेना. आता हे याचं कॅरेक्टरिस्टिक काय युग्लेनाचं, तर हे ॲटोट्रॉपी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. आता ही जनरल एक्झाम्पल होते. पुढचं आता महत्वाचं आपल्याला बघायचं ते जे विटकर. आता हे कोण होते प्रश्न विचारू शकता, अमेरिकन इकॉलॉजिस्ट होतं. तर त्यांनी काय केलं माहिती का, आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ना 5 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले. तर पहिलं काय फंगाय. फंगायचं एक्झाम्पल म्हणजे काय की जे बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा वगैरे याचे एक्झाम्पल आहे. दुसरं म्हणजे त्यांनी काय सांगितलं, अल्गी, त्याचे एक्झाम्पल क्लोरेला, क्लेडोमोनास वगैरे सांगितले. नंतर व्हायरसेस मध्ये काही एक्झाम्पल आहेत ना, त्याच्यामध्ये नाही का काही महत्वाचे, टोमॅटो, त्याला विल्ट व्हायरसने टोमॅटोला नाही का टोमॅटोला इन्फेक्ट करतात. नंतर पुढचे बघा ह्युमन काय कसे, पोलिओ व्हायरस किंवा इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा याच्या व्हायरस वगैरे ह्युमनला हे करतात. नंतर प्लांट बघा, आता प्लांट मध्ये नाही का टोमॅटो मध्ये विल्ट व्हायरस आहे, टोबॅको मध्ये काय मोसाईक व्हायरस, जोड्यात वगैरे प्रश्न येऊ शकतो. नंतर आता पुढचे बॅक्टेरियामध्ये बघा बॅक्टेरियोफेज म्हणजे व्हायरस अटॅक्स द बॅक्टेरिया. आता याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे की बॅक्टेरियोफेज म्हणजे काय, जिथं व्हायरस बॅक्टेरिया अटॅक करतात ना त्याला काय म्हणतात, बॅक्टेरियोफेज म्हणतात. आता इन्फेक्शियस डिसीजेस आणि त्याचे पॅथोजन हे महत्वाचे, जोड्यात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता टीबी कशामुळे होतं बघा, टीबी ना त्याचं नाव काय, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, कळलं. नंतर हॅपॅटायटिस म्हणजे कावीळ, हे कशामुळे होतो, हॅपॅटायटिस व्हायरसमुळे. नंतर डिसेंट्री म्हणजे त्याला आपण हगवण लागली म्हणतो. आता बघा 2 गोष्टी, एक डायरिया एक असते बघा आणि एक डिसेंट्री असते. ज्यावेळेस डायरिया असते ना, डायरियामध्ये ब्लड नसतं हे लक्षात ठेवा, आणि डिसेंट्रीमध्ये ब्लड असतं. दोन्ही पण हगवण लागल्यासारखं म्हणतात त्यांना. पण डिसेंट्रीमध्ये नाही का काय असतं की डायरिया म्हणजे डिसेंट्रीमध्ये ब्लड असतं, डायरियामध्ये ब्लड नसतं. आता हे कशामुळे होतं बघा, बॅक्टेरिया नाही का, नाव लक्षात ठेवा, सिगेला बॅक्टेरिया आणि इंटेमोबा हिस्टेलिका. ओके. आता बघा हा रेकॉर्ड करत आहे मी, डोंट वरी, मी रेकॉर्ड करत आहे, टाकणार मी नंतर रेकॉर्डिंग. नंतर आता बघा याच्यामध्ये बघा आता जे हे बघा डिसेंट्री बघितलं, त्याचे हेच नाव लक्षात ठेवा फक्त, सिगेला आणि इंटेमोबा हिस्टेलिका. आता डिसेंट्री आणि तुम्हाला मी डायरियातला डिफरन्स सांगितला. डिसेंट्री मध्ये कसं असतं, ब्लड येतं, डायरियामध्ये ब्लड येत नसतं. आता क्लोरेला बघा, आपलं कॉलेरा असतं ना, त्याच्यामध्ये बघा विब्रिओ कोलेरी असतं बघा, आणि हे बॅक्टेरिया. आणि टायफॉइड म्हणजे कशामुळे, हे सल्मोनेला टायफॉइडमुळे होतो, आणि ती बॅक्टेरियल डिसीज.
आता डेंगू बघा, डेंगू व्हायरल डिसीज बघा कशामुळे होतो, एडिस इजिप्टी नावाचे जे हे आपली एडिस मॉस्किटो तो बाईट झाल्यामुळे होतं. तर व्हायरसचे नाव काय बघा डेंगूचं, DN1, त्याचं DN1-124 असे व्हायरसचे नाव आहे त्याचे. आणि एक हे काय आहे की टाईप ऑफ फ्लायवी व्हायरस आहे, त्याच्यामुळे होतो डेंगू. आता दुसरा आहे ना मलेरिया. आता स्प्रेड बाय द अॅनोफिलस हे असतं ना फिमेल, त्याच्यामुळे हे होतो, स्प्रेड होतो. नंतर एलिफॅन्टासिस, एलिफॅन्टासिस ना हे काय मिळतो फिमेल मुळे, त्याचं नाव काय क्युलिक्स. आता जी अॅनाफिलिसिस ज्याच्यामुळे नाही का मलेरिया होतो ना, आणि एडिस इजिप्टी हे दोन्ही काय असतात मध्ये काय क्लीन वॉटर मध्ये असतात. आणि जे क्युलेक्स ज्याच्यामुळे काय होतो एलिफॅन्टासिस होतो, तर हे काय मध्ये सेवेज म्हणजे खराब पाण्यात होते. हे डिफरन्स एक लक्षात ठेवा फक्त. नंतर रेबीज, रेबीज म्हणजे काय माहितीये का की व्हायरल डिसीज आहे, आणि तो ज्यावेळेस पिसळायला कुत्रा चावतो ना त्यावेळेस रेबीज होतो म्हणतात, आणि त्यावेळेस आपण रेबीजचं इंजेक्शन घेतो बघा. मग आता ज्यावेळेस आपल्याला रेबीज नाही का फक्त देऊ शकतं की फक्त कुत्र्यामुळे होतो असं नाही, फक्त कुत्रा किंवा रॅबिट किंवा मंकी किंवा कॅट दोन मांजर चावल्यामुळे तुम्हाला रेबीज होऊ शकतो. आता काही दिवस तुमच्या पुस्तकात दिलेले की जसं की 7 एप्रिल ना वर्ल्ड हेल्थ डे, 29 सप्टेंबर ना वर्ल्ड हर्ट डे, आणि जे 14 जून आहे वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, आणि 14 नोव्हेंबर आहे ना ते वर्ल्ड डायबिटीज डे. हे लक्षात ठेवा. आता ब्लड डोनेशन, आता याच्याविषयी बघायचं आपल्याला. त्याचं काय म्हणणं असतं की 1 युनिट ऑफ ब्लड, जर 1 युनिट आपण ब्लड दिलं तर ते काय करतंय की 3 लोकांची, म्हणजे 1 युनिट ब्लड मुळे काय होतं 3 लोकांची गरज भागते. म्हणजे 3 कसे, एकाला तुम्ही आरबीसी देऊ शकता, एकाला डब्ल्यूबीसी देऊ शकता, आणि एकाला प्लॅटलेट देऊ शकता. कळलं. नंतर आता 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 पर्सन बाय डोनेटिंग ब्लड बाय 4 टाइम्स. म्हणजे एका वर्षात तुम्ही जर ब्लड दिलं, किती एका वर्षात जास्तीत जास्त तुम्ही 4 वेळा ब्लड देऊ शकता, आणि ते 12 म्हणजे एक ब्लड 3 माणसाला, म्हणजे तुम्ही 12 लोकांचे प्राण वाचू शकता किंवा त्याला हेल्प करू शकता. आता याच्यानंतरचं पुढचं एक चार्ट आहे तो महत्वाचा आहे. एक कार्ल लिनॉस होते बघा 1735 ला. त्यांनी काय केलं माहितीये का की जे लिव्हिंग आहेत ऑर्गॅनिझम ते 2 याच्यामध्ये डिवाइड केले कार्ल लिनॉसने, 2 मध्ये, एक व्हेजिटेबलिया आणि अॅनिमलिया, 2 याच्यामध्ये. नंतर दुसरे होते हॅकल, यांनी काय केलं माहितीये का जे किंगडम आहे ना 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. हॅकल म्हणजे 3, एक प्रोटेस्टा, प्लांटा आणि अॅनिमल्स. कळलं. आणि 1925 मध्ये नाही का चॅटॉन होता, चॅटॉन यांनी काय केलं माहितीये का प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट असं डिव्हिजन केलेलं आहे. आणि जे 1938 ला नाही कॉपलँड होता त्याने काय केलं 4 याच्यामध्ये डिवाइड केलं. कोणतं, मोनेरा, प्रोटेस्टा, प्लांट्स आणि अॅनिमल. तर हे सगळं. आणि नंतर आला विटकरने काय केलं 5 याच्यामध्ये डिवाइड केलं. म्हणजे हे सायंटिस्ट जर जोड्या जोड्यात विचारलं तर लक्षात ठेवा. कार्ल लिनॉस काय केलं यांनी 2 याच्यामध्ये, म्हणजे व्हेजिटेबल आणि अॅनिमलिया. हेकल होता यांनी 3 याच्यामध्ये डिवाइड केलं. म्हणजे यांनी काय केलं, जे प्लांट्स आणि अॅनिमल ऑलरेडीच होते, फक्त यांनी काय केलं हेकलने एच म्हणजे सॉरी हेकलने काय केलं प्रोटेस्ट ऍड केलं. आणि नंतर चॅटॉनचं काही एवढं हे नाही, त्यांनी फक्त युकॅरियोट, प्रोकॅरियोट. कॉपलँडने काय केलं 4 क्लासिफिकेशन दिलं. त्याच्यामध्ये काय केलं प्रोटेस्टा, प्लांट, अॅनिमल होते. कॉपलँडने काय केलं मोनेरा ऍड केलं ऍडिशनल, आणि विटकरने मग शेवटी 5 अशा टाइप मध्ये अॅनिमल क्लासिफिकेशन फिनिश होतं. आता फोर्स आणि प्रेशर, आता याच्यामध्ये काय काही कॉन्टॅक्ट फोर्स असतो आणि काही नॉन कॉन्टॅक्ट. आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जसं मस्क्युलर फोर्स म्हणजे डायरेक्ट जे कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे होतो. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे एक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, किंवा जो इकोस्टॅटिक फोर्स वगैरे असतो ना, जो इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे असतो. आता प्रेशर म्हणजे काय असतं बघा, याच्यावर प्रश्न येतात. प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया, त्याला आपण काय म्हणतो प्रेशर म्हणतो. आणि युनिट काय, फोर्स युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन, आणि याचं एरियाचं मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे फोर्स. आणि त्याला दुसरा नाव काय पास्कल म्हणतात, PA पास्कल. आता इफ द एरिया इन्क्रीजेस, याचं काय म्हणणं आलं, इफ एरिया एखाद्या गोष्टीचा जर एरिया इन्क्रीज झाला आणि प्रेशर जर रिड्यूस केलं फॉर द सेम फोर्स, तर काय होतं एरिया डिक्रीजेस आणि प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. म्हणजे जसं की बघा जे कॅमल वगैरे असतं ना, कॅमलचं नाही का जो पाय असतो ना त्याचा पायाचा एरिया मोठा असतो, त्याच्यामुळे ते नाही का वाळवंटात वगैरे पाय फसत नाही. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं असतं बघा, याच्यामध्ये नाही का 10 × 10⁴ असं पास्कल, किंवा आपण त्याला 10⁻³ मिली बार, किंवा मग 10⁻² हेक्टो पास्कल, यामध्ये पण प्रेशर मोजतात. आता बायोन फोर्स काय असतो बघा, ज्यावेळेस नाही का तुम्ही कधी बघा हे केली असेल, पाणी वगैरे शेंदलं असेल कधी, तर तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही ज्यावेळेस पाणी शेणतो ना आपण, स्क्रीन दिसत नाही का परत सगळ्यांनाच? स्क्रीन दिसत नाही का, एकदा सांगा बरं. आवाज येतोय का, आवाज स्क्रीन नाही दिसत का?
आता बघा काहीला स्क्रीन दिसते, आवाज पण येतोय, काहींना स्क्रीन ना दिसत नाही ना आवाज नाही येत. स्क्रीन नाही दिसत का? थांबा मी डबल हे करतो बघा, 1 मिनिट. आता दिसतंय का बघा बरं. आता स्क्रीन येते का बघा एक डबल. थांबा 1 मिनिट. आवाज आवाज आणि स्क्रीन आहे का सांगा बरं डबल एकदा. कमेंट मध्ये सांगा. एकच मिनिट. क्लिअर आहे का बघा. काहीला क्लिअर दिसते बघा, काहीला नाही दिसत. स्क्रीन आणि आवाज. स्क्रीन दिसत आहे का? मला ज्यांना स्क्रीन दिसते त्यांना मला सांगा. स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रीन आवाज येतोय का? ओके चला आता मी घेतो मग पुढचं. तसे पीडीएफ दिलेली बघा तुम्हाला, पीडीएफ वर पण पहा, ते पीडीएफ वर पाहू शकता. आता बघा पुढचं बायोन फोर्स. आता बायोन फोर्स मध्ये तुम्हाला मी काय सांगत होतं, ज्यावेळेस तुम्ही कधी पाणी शेणलं असेल बघा, ज्यावेळेस आपण ती बादली असते ना पाण्याच्या आतमध्ये विहिरीत असते ना, त्यावेळेस ती एकदम हलकी असते. आणि ज्यावेळेस ते आपण पाण्याच्या बाहेर ओढतो ना, ते काय होतं की ते पाणी ना त्या बादलीला नाही का असं आतमध्ये ओढल्यासारखं असतं, कळलं का? आणि ते पाणी बाहेर खेचल्यासारखं, म्हणजे अशा टाइप मध्ये त्याला आपण म्हणतो बायोन फोर्स. म्हणजे कसं आहे की अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, म्हणजे ते ऑब्जेक्टला खाली वाढणारा म्हणजे अपवर्ड फोर्स असतो. आणि अदर फ्लुइड्स गॅस इज कॉल्ड ऑन, म्हणजे जो फोर्स आहे ना वॉटरवर किंवा काही फ्लुइडवर किंवा गॅसवर लागतो त्याला काय म्हणतात? बॉयंट फोर्स. इन सॉल्टी वॉटर, ज्यावेळेस वॉटर सॉल्टी असतं ना त्यावेळेस नाही का बॉयंट फोर्स एक्सेड्स द ग्रॅव्हिटेशनल, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा नाही का बॉयंट फोर्स नाही का वाढतो, अपवर्ड फोर्स. बॉयंट फोर्स डिपेंड ऑन 2 फॅक्टर. आता 2 गोष्टीवर नाही का हे बॉयंट फोर्स असतो. एक तर व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट, मग त्याचं घनफळ किती आहे. जसं की बघा आता इफ मोर व्हॉल्यूम डिपिंग द ऑब्जेक्ट इज मोर, जर जास्त व्हॉल्यूम असेल ना तर तो त्याचा जो बॉयंट फोर्स आहे ना तो जास्त असतो. आणि दुसरी डेन्सिटी, मोर द डेन्सिटी मोर इज द फोर्स ऑफ बायन्सी. आता याच्यामध्ये पुढचं आता आर्किमिडीजचा आपल्याला प्रिन्सिपल बघायचंय. व्हेन ऑब्जेक्ट इज पार्शली ऑर फुल्ली इमर्स्ड इन फ्लुइड. आता बघा ज्यावेळेस नाही का एखादा ऑब्जेक्ट ना पार्शली किंवा फुल्ली आपण इमर्स केलेलं असतं कशामध्ये? फ्लुइड मध्ये. ए फोर्स ऑफ बायन्सी ऍक्ट ऑन इट. आणि काय होतं, एक अपवर्ड डायरेक्शन फोर्स लागतो. त्याचा फोर्स काय असतो माहिती का? इक्वल टू वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस. आता समजा कसं एखादा हौद आहे बघा, असं असं हौद आहे समजा, आणि एखाद्या असं एवढं पाण्याने भरलेलं आहे. आता ह्या हौदात नाही का तुम्ही एखादी जर गोष्ट टाकली एवढी, तर ती गोष्ट याच्यात पडल्यानंतर नाही का तेवढं एक्झॅक्ट
याच्या वेट एवढंच पाणी बाजूला पडतं, एक लक्षात ठेवा. यालाच आपण काय म्हणतो माहिती का, आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि युज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल आता कुठे वापरतो बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स म्हणजे जहाज वगैरे तयार करताना, सबमरीन्स, नंतर इन्स्ट्रुमेंट्स लाईक लॅक्टोमीटर्स, हायग्रोमीटर्स. ही लॅक्टोमीटर म्हणजे आपण जे दुधासाठी वगैरे वापरतो, नंतर हायग्रोमीटर म्हणजे पाण्यातले आपलं हवेतलं मॉइश्चर वगैरे चेक करण्यासाठी आपण वापरतो. तर त्यावेळेस नाही का हे आर्किमिडीज प्रिन्सिपल वापरतात. आता डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आणि रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते बघा, याच्यावर प्रश्न आले एकदा म्हणजे 22 का 23 ला प्रिलिमला आलेला. डेन्सिटी म्हणजे काय असतं की मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, डेन्सिटी असते. आता रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते की डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, आणि विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आपल्याला वॉटरला. जर तुम्हाला प्रॉब्लेम आला की एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी काढा आणि त्याच्यामध्ये 2 डेन्सिटी दिलेली असते आणि त्या विचारतात आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी काढा, तर त्यावेळेस नाही का वॉटरची डेन्सिटी खाली घ्यायची आणि त्या सबस्टन्सची डेन्सिटी वर घ्यायची, आणि त्याला आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला काय येतं, त्यांनी रिलेटिव्ह डेन्सिटी लक्षात ठेवा. आता पुढचा महत्वाचा टॉपिक आपल्याला सेल ऑर्गन्स आणि सेल वॉल. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारतात. आता सेल वॉल बघा, फाउंड इन अराउंड, आता सेल काय असते बघा, फाउंड अराउंड ऑल, सगळ्याच याच्यामध्ये असते, जशी अल्गी, फंगाय, प्लांट्स, अॅनिमल. फक्त बदल काय असतो की अॅनिमलची जी सेल वॉल असते ना ती त्याच्यामध्ये त्याला सेल आपलं सॉरी अॅनिमलची सेल असते ना त्याच्यामध्ये सेल वॉल नसते. कळलं? सेल वॉल कोणामध्ये असती की जे अल्गी, फंगाय आणि प्लांट्स, आणि अॅनिमल मध्ये सेल वॉल नसते. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा मेम्ब्रेन म्हणजे काय असतं बघा, जे आता जी सेल आहे बघा, ही सेल त्याच्या आता जिच्या भोवती सेल वॉल असते, कोणाला, प्लांट, अल्गी, फंग वगैरे. आता काही काय असतात ना त्यांच्यामध्ये सेल वॉलच नसते, जसं की अॅनिमल. तर यांच्यामध्ये एक बाहेरचा लेअर असतो ना, त्याला आपण काय म्हणतो माहिती का, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. तो प्लाझ्मा मेम्ब्रेन ना तो सिलेक्टिव्हली परमेबल असतो, म्हणजे सिलेक्टिव्ह म्हणजे काही सबस्टन्सला परमेबल असतो, आणि तो इम्पॉर्टंट रोल प्ले कसा करतो, होमिओस्टॅसिस मध्ये. द प्रोसेस दोज दॅट डू नॉट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी, त्याच्यामध्ये नाही का आपल्याला ज्यावेळेस नाही का काही एनर्जी लागत नाही त्याच्यामध्ये नाही का, त्यावेळेस त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन वगैरे हे युजफुल राहतात. आता 2 हे असतात बघा, एक असते एक ऑस्मोसिस आणि डिफ्युजन. तर हे 2 मी तुम्हाला नंतर सांगतो, एक्सप्लेन करतो डिफरन्स. पहिले आपण हे वाचून घेऊ. पहिलं डिफ्युजन म्हणजे काय असतं म्हणजे काय, एंट्री ऑर एक्झिट ऑफ मॉलिक्युल्स लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. आणि ऑस्मोसिस म्हणजे जे हे असतात आयसोटोनिक, टोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन. तर ह्या 3 गोष्टीवर एक आपल्याला एक बघायचं, ह्यावेळेस नाही काही 2 रोल प्ले करतात. आता जे एक गोष्ट असते बघा, आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे याच्यामध्ये काय असतं माहिती का, जी सेल असते ना तिच्या आतलं सॉल्ट, म्हणजे एखादी समजा आता सेल आहे एखादी आणि तुम्ही एका असं याच्यामध्ये एखाद्या कंटेनर मध्ये ठेवलेली, तर इथलं आतलं सॉल्ट आणि बाहेरचं सॉल्ट जर सेम कॉन्सन्ट्रेशन असेल आयसोटोनिक म्हणजे, तर त्यावेळेस नाही का ते सेल नाही का नायदर अब्सॉर्ब नॉर म्हणजे काही असं सॉल्ट वगैरे अब्सॉर्ब वगैरे करत नाही किंवा पाणी वगैरे इंटर करत नाही, आणि त्याच्यामुळे ती सेल नाही जशी तशी राहते. कळालं? आता ज्यावेळेस हायपोटोनिक असते बघा, हायपो म्हणजे काय माहितीये का, आता आता याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला सॉल्ट काय हे बघायचं, वॉटर नाही सॉल्ट. आता हायपो म्हणजे टोनिक म्हणजे काय की बाहेरच्या पाण्याचे रिलेटेड. आता एखादं ही सेल आहे समजा, तुम्ही बाहेरच्या पाण्यात ठेवलेली, आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या पाण्यात ठेवता तर हायपोटोनिक म्हणजे त्या पाण्यात सॉल्ट कमी येतं. कळालं? आता सॉल्ट जर बाहेरच्या पाण्यात कमी असले म्हणजे काय, ते सॉल्ट नाही का सेल म्हणजे आतमध्ये सेलमध्ये जास्त म्हणजे बाहेरच्या कंपॅरिझन मध्ये स्टडी करतो आपण, तर सेलमध्ये जर सॉल्ट काय असणार, जास्त असणार, म्हणजे सेल आपलं जे पाणी ना ते काय करणार, सॉल्टला फॉलो करणार, आणि मग त्याच्यामुळे सेल आहे ना ते काय करणार, पाणी अब्सॉर्ब करणार, आणि त्याच्यामुळे सेल स्वेल होणार म्हणजे जाड होणार. त्याला जर हायपोटोनिक सोल म्हणून. आता आणखीन जर कोणाला कन्फ्युजन होत असेल तर डायरेक्ट काय करायचं, डोकंच लावायचं नाही, डायरेक्ट लक्षात ठेवायचं हायपो, HOPO, असं ओ आहे ना, ओ म्हणजे असे ढोली होते असं लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवा, डोकंच लावू नका. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे असं ढोली होते एक लक्षात. ओ म्हणजे असं हायपो ओ येते, आणि हायपर म्हणजे असं एकदम अशी एकदम श्रिंक होते. श्रिंक म्हणजे एकदम ते असं वजन कमी होते, हे लक्षात ठेवा. बाकी काही डोकं लावू नका, मग ज्यांना कन्फ्युजन होते आणि ज्यांना कळते ना ते इन कम्पॅरिझन टू सॉल्ट ठेवा ते लक्षात. नंतर सायटोप्लाझम काय असतं का, फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे जे आता सेल आहे ना, ही सेल आहे मधला न्यूक्लियस सेलचा. आता हे बाजूचं एक हे लेअर आहे त्याचा प्लाझ्मा लेअर, आणि हे न्यूक्लियस, आणि जे मधला यातला न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मधला जो आतमधला फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो माहिती का, सायटोप्लाझम म्हणतो. द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गेनल, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गेनल्स म्हणजे मायटोकॉन्ड्रिया वगैरे जर सोडले ना आपण त्याला काय म्हणतो, सायटोसोल म्हणतो. इन अॅनिमल सेल्स सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर, अॅनिमल मध्ये सायटोप्लाझम ना मोर ग्रॅन्युलर असतं आणि डेन्स असतं. प्लांट मध्ये नाही का हे थिन असतं, मोस्टली पुस्ड टू पेरिफेरी ड्यू टू लार्ज सेंट्रिकल व्हेकल्स. तुम्हाला सांगितलं मी सकाळीच की प्लांट मध्ये नाही का व्हेकल्स मोठे असतात. इच ऑर्गेनल हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन, आणि प्रत्येक ऑर्गेनल मध्ये नाही का लिपोप्रोटीन असतं. आता न्यूक्लियस काय बघा, न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लियस असतो मध्ये, आणि त्याला नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर असतं विच कंडेन्स टू फॉर्म लाईक शॉर्ट थिंक क्रोमॅझम. म्हणजे ज्यावेळेस न्यूक्लियस नाही का त्यातलं जे हे क्रोमोझोम थिक होतं ना,
त्याला आपण काय म्हणतो, क्रोमॅटिन म्हणतो. कळलं? आणि कधी होतं हे सगळं, ज्यावेळेस सेल डिवाइड होते त्यावेळेस, डिव्हिजन असतं त्यावेळेस. फंक्शनल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड जीन. तुम्हाला सकाळी सांगितलं होतं मी, जीन पासून डीएनए तयार होतात, डीएनए पासून क्रोमोझोम तयार होतं, आणि जो फंक्शनल युनिट ऑफ क्रोमोझोम आहे ना, त्याला काय म्हणतात, जीन म्हणतात. जसं की स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट म्हणलं की जसं ब्रेनचं आपण काय म्हणतो, न्यूरॉन्स म्हणतो, तसं हे क्रोमोझोमचं काय आहे, जीन आहे, लक्षात ठेवा. नंतर आता इंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय असतं बघा. इंटरकनेक्टेड हे काय असतं, जस्ट मिनिएचर ट्यूब, म्हणजे अशा छोटे छोटे ट्यूब नाही का, एकमेकाला जोडल्यानंतर जे तयार होतं ना, त्याला आपण काय म्हणतो, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. ते कनेक्टेड इन टू न्यूक्लियस. एका साइडने ते न्यूक्लियसला कनेक्टेड असतात, आणि दुसऱ्या बाजूने ते काय असतात माहितीये का, प्लाझ्मा मेम्ब्रेनला, आउट साइडला ते कनेक्टेड असतात. नंतर याचं फंक्शन काय, सपोर्ट, सेलला सपोर्ट करायचं, आणि दुसरं म्हणजे कंडक्शन ऑफ प्रोटीन आणि टॉक्सिन हे कंडक्ट करायचं काम करतात. आता गोल्गी कॉम्प्लेक्स काय बघा, आता याला नाही का सिक्रेटरी ऑर्गन्स ऑफ सेल म्हणतात. सेलचं सिक्रेटरी ऑर्गन आहे. आता इट मॉडिफाईज अँड सॉर्ट आणि पॅकेजिंग. आता जर एखादं पॅकेजिंग डिपार्टमेंट जर क्वेश्चन आला तुम्हाला की सेलचं पॅकेजिंग डिपार्टमेंट कोणतं आहे, म्हणजे जे सगळं पॅकेजिंग वगैरे करतं, तर त्याला काय म्हणायचं, गोल्गी कॉम्प्लेक्स. आणि जस्ट ट्रान्सपोर्ट कोण करतं म्हणलं तर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे लक्षात ठेवा. आता हे काय करतंय, सिक्रेटरी ऑर्गन हे गोल्गी कॉम्प्लेक्स, हे काय करते, जे आतमधला जे बाहेर येतं ना मटेरियल सगळे, ते काय करते, मॉडिफाय करते, सॉर्ट करते, जिकडे जे पाहिजे तिकडे असं वेगवेगळ्या याच्यात, आणि पॅक करते, म्हणजे त्याला पॅकिंग वगैरे करते. सिंथेसाइज्ड इन सेल, म्हणजे इन्झाईम असो, म्युकस, तुमचे प्रोटीन, पिगमेंट वगैरे सगळं, आणि डिस्पॅच देम, आणि त्यांना पाठवून देते कुठं, टू व्हेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायसोसोम, जिकडे पाहिजे तिकडं. आणि प्रोड्यूस ते आणखीन गोल्गी कॉम्प्लेक्स यूज काय, प्रोड्युसेस द व्हॅक्युल्स आणि सिक्रेटरी वेसिकल्स. इट हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ लाईक सेल वॉल्स, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायसोसोम या गोष्टी तयार करण्यासाठी वापरतं. आता मायटोकॉन्ड्रिया ना, मायटोकॉन्ड्रिया आर अब्सेंट इन आरबीसी. आता आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतात, इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ड्यू टू दिस ना, ऑक्सिजन विच इज कॅरीड बाय देम, नॉट युज बाय देम सेल. नाही तर असं झालं असतं की आरबीसी स्वतःच ऑक्सिजन युज केलं असतं आणि ते कॅरी करता आलं नसतं आपल्या बॉडीमध्ये. आता मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स ना, दे प्रोड्यूस द प्रोटीन, म्हणजे त्यांना स्वतःचं काय असतं, म्हणजे फंक्शन असतं, त्यांच्याकडे रायबोसोम असतं, ते स्वतः प्रोटीन तयार करू शकतात, ऍज वेल एज रिप्लिकेट देम, प्रोटीन रिप्लिकेट करू शकतात, ऍज दे हॅव देअर ओन डीएनए आणि रायबोसोम. तर आपल्याला असं बऱ्याच वेळा विचारतात की सेल मधला असं कोणता पार्ट आहे त्याला स्वतःचा डीएनए आणि रायबोसोम असतो, ते कोण येतं, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स. आता ह्युमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टीम, आता याच्यामध्ये बघा, एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय असतं की ज्यावेळेस आपण लंग्स जे असतं ना, लंग्स मध्ये जे होतं ते एक्सटर्नल रेस्पिरेशन असतं, म्हणजे काय की इनहेलेशन आणि जे हे असतं इन्स्पिरेशन आणि इनहेलेशन, त्याला आपण काय म्हणतो, आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन, हे कुठं होतं, लंग्स मध्ये होतं बघा. नंतर एक्सपायरेशन आणि एक्सहेलेशन, म्हणजे ज्यावेळेस हवा बाहेर येते त्याला आपण काय म्हणतो, एक्सपायरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन, आता इंटरनल रेस्पिरेशन असताना हे कुठं होतं, आपल्या सेल्युलर लेवल किंवा सेल जे टिश्यू लेवलला होतं, की जिथं मायटोकॉन्ड्रिया वगैरे नाही का रेस्पिरेशन करतात, त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल रेस्पिरेशन, जिथे एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं. आणि सेल्युलर रेस्पिरेशन याच्यामध्ये 38 एटीपी तयार होतात, हे लक्षात ठेवा. आता प्लाझ्मा काय असतो बघा, आपले प्लाझ्मा आहे ना, प्लाझ्मा मध्ये लक्षात ठेवा, आपला जो ब्लडचा एक पार्ट आहे प्लाझ्मा, तो काय असतो, पेल येलो कलर असतो, क्लिअर असतो आणि स्लाइटली अल्कलाइन असतो, लक्षात ठेवा. जवळपास प्लाझ्मा मध्ये बघा 90 ते 92% पाणी असतं बघा, 90 ते 92% पाणी असतं, आणि 6 ते 8% प्रोटीन. आता याच्यामध्ये नाही का टाईप आहेत काही, जसं ग्लोबिन, म्हणजे काय की डिस्ट्रीब्युट वॉटर ऑल ओव्हर द बॉडी, त्याचं काम आहे. नंतर दुसरं आहे ते ग्लोबिन, पहिलं अल्ब्युमिन ते काय वॉटर डिस्ट्रीब्युट करतं, दुसरं ग्लोब्युलिन हे प्रोटेक्शन करायचं काम करतं, आणि फायब्रोनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन हे काय करतात, यांचं काम ब्लड क्लॉटिंग मध्ये म्हणजे तुमचं रक्त गोठण्याचं काम करतात. एखाद्या जखम झाल्यानंतर रक्त लगेच गोठण्याचं काम यांचं असतं. आता पुढचं टॉपिक येते करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सेल वगैरे पाहिजेत. मला एकदा सांगा, आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का, आणखीन पण दिसत नाही काय लोकांना? 4 वाजलेले आहेत बघा, आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे, सांगा मला एकदा. सगळ्याला स्क्रीन दिसत नाही का, काहींना दिसतीये? स्क्रीन दिसत नाही का सगळ्यालाच? क्लिअर आहे ना स्क्रीन? ओके.
आता याच्यानंतर पुढचं बघा आता माझ्याकडून तर नेटचा इश्यू नाही बघा काही. स्क्रीन सगळ्याच क्लिअर नाही का? काहींना क्लिअर आहे, काहींचा इश्यू म्हणाले स्क्रीन क्लिअर नाही. आता एकदा बघा बरं, डबल आहे का बघा स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का? एकदा डबल एकदा एकदा काय करा, म्हणजे लिव्ह करा आणि परत जॉईन करा जर क्लिअर नसेल तर. बघा स्क्रीन दिसते का बघा, मला स्क्रीन सांगा फक्त. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन कोणाला दिसत नाही का? काय काय आहे कोणी ज्याला दिसते स्क्रीन? ओके. आता याच्यामध्ये पुढचं बघा, आता पुढचा टॉपिक घ्यायचा आपल्याला महत्वाचा, करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. आता हा महत्वाचा टॉपिक आहे बघा. द एसआय युनिट ऑफ काय माहिती का, इलेक्ट्रिक सर्किट. आता जे सर्किट आहे ना त्याच्यामध्ये एसआय युनिट कोलम पर सेकंद किंवा त्याला आपण अँपियर म्हणतो. जे आपण सकाळीच बघितलं, जे करंटचं ज्यावेळेस आपण सकाळी काही फॉर्म्युला बघितले ते तुमच्या लक्षात आहे की नाही बघा. ज्यावेळेस आपण करंट आय मध्ये मोजत होतो ना त्यावेळेस आपण त्याला हे घ्यायचो कसं, की त्याचा जो हे व्होल्ट पर टी म्हणजे व्ही इज इक्वल टू आय आर आपण घेतलं होतं बघा, आठवते तुम्हाला? म्हणजे आता बघा कोलम म्हणजे काय की करंट. आता ज्यावेळेस तुम्ही करंट हे मोजता ना, कोलम पर सेकंड, कोलम म्हणजे चार्ज, एसआय युनिट ना कोलम पर टाइम म्हणजे ऑर अँपियर. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आता एक अँपियर म्हणजे काय की एक किंवा वन कोलम म्हणजे चार्ज ना. आता ज्यावेळेस आपण तुम्ही करंट मोजता ना त्यावेळेस काय होतं, त्याचा क्यू अपॉन टाइम म्हणजे तुम्ही चार्ज त्याचा कसा आहे, आणि चार्ज आपण कशाने मोजतो बघा, कोलम मध्ये, आणि टी म्हणजे टाइम. तर म्हणजे करंट कसा आहे त्याचा अँपियर, अँपियर म्हणजे कोलम अपॉन टाइम. कळलं का? हे असं मोजतात. इलेक्ट्रिक करंट इज स्केलर प्रॉपर्टी. म्हणजे याला तुम्हाला डायरेक्शन वगैरे सांगायची गरज लागत नाही, त्यामुळे त्याला स्केलर म्हणतात बघा. आता ड्राय सेल काय असते बघा, आता हे महत्वाचे. आता लीड सेल, ड्राय सेल किंवा लिथियम सेल, आपल्याला काही काही सेल पाहायचे तर आणि यांचे यूज बघायचे. आता एकदा चित्र पहा तुम्ही, चित्र तुम्हाला दिसत असलं बघा, हे दिसते तुमचे ड्राय सेल. आता जुन्या काळात असेल तुम्हाला बॅटरीचे सेल आपण वापरायचो, त्याच्यामध्ये बघा एक मोठा रॉड दिसतोय मध्ये, त्याला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणायचे. आणि त्याच्या बाजूला बघा झिंक वर काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत. नंतर त्याच्या एकदम मधला जो पॉझिटिव्ह टर्मिनल त्याच्या बाजूला बघा मॅग्नीज डायऑक्साईड आहे. आणि जो मधला जो एकदम पॉझिटिव्ह जो टर्मिनल आहे तो कशाने बनलेला आहे, कार्बनने बनलेला आहे. आणि त्याच्या बाजूने एक झिंकचा कव्हर आहे, आणि त्याच्या बाजूने एक बघा काही मॅग्नेशियम ऑक्साईड वगैरे आहेत. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे काय माहिती का, ही युजली रेडिओ सेट्स वगैरे किंवा क्लॉक्स किंवा टॉर्च वगैरे याच्यामध्ये पहिले जुन्या काळात वापरायचे. आता जो ग्रॅफाइट रॉड आहे ना मधला, तो काय होतो, पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून ऍक्ट होतो, आणि जे झिंक वर आहे ना तो निगेटिव्ह टर्मिनल म्हणून ऍक्ट होतो. आणि मध्ये काही मॅग्नेशियम ऑक्साईड वगैरेचे केमिकल्स आहेत. आता ज्यावेळेस हे एनर्जी फ्लोर होते ना, म्हणजे ज्यावेळेस तो चार्ज म्हणजे जी हे सेल ऍक्टिव्हेट होते त्यावेळेस काय होतं की पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह कडे म्हणजे ग्रॅफाइट कडून झिंक कडे काय होतं, चार्जेस फ्लो व्हायला लागतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आणि अशा टाइप मध्येच काय होतं, जी हे ना सेल काम करायला लागते. तर नंतर आता पुढचं बघायचं आपलं लीड ऍसिड सेल. आता कॅन बी रिचार्ज आफ्टर गेटिंग. आता ज्यावेळेस नाही का, जी पहिली होती बघा, जी ड्राय सेल होती ना त्याला आपण रिचार्ज करू शकत नव्हतो.
म्हणजे ते एकदा वापरलं असेल की फेकून द्यायचं. आता लीड ऍसिड सेल ना हे थोडं मॉडर्न होतं आणि याच्यामध्ये काय होतं की तुम्ही रिचार्ज करू शकत होता आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. आता याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या बघा लीड ऍसिड सेलमध्ये. एक लीडचा एक हे होता जो रॉड, जो लीडनी म्हणजे सीसीएस त्यांनी बनवलं पीबी आपण म्हणतो, तो निगेटिव्ह आणि ऍनियन होता. आणि दुसरा होता पीबी ऑक्साईड ऑक्सिजनचा. तो कसा होता माहितीये का, की तो पॉझिटिव्ह टर्मिनल किंवा पॉझिटिव्ह चार्ज होता. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असे दोन कनेक्ट करायचे आणि त्याच्यावरून नाही का आतमधलं जे हे होतं. आता लीड ऍसिड म्हणजे लीडचा जो बाजूचे रॉड होते ते लीडचे होते आणि मध्ये काय होतं ऍसिड होतं. ऍसिड काय होतं सल्फ्युरिक ऍसिडचं. याच्यावरूनच ह्या जी सेल आहे ना तिला लीड ऍसिड नाव दिलेलं आहे. याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय होतं की याला तुम्ही नाही का रिचार्ज करू शकत होते म्हणजे एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर. आणि हॅव कॅपॅसिटी टू डिलिव्हर द लार्ज करंट. आणि याच्यामध्ये करंट चांगला आहे. त्याच्यामुळे तुमचे कार ट्रक्स वगैरे असतात ना मोठमोठ्या गाड्या, याच्यामध्ये नाही काय लीड ऍसिड सेल वापरतात. आता इनसाइड ऍटम. आता ऍटम मध्ये कसं असतं बघा, आता आपल्याला स्टडी करायची ऍटमची आणि हे पुढचं तू वेगळा टॉपिक बघत. याच्यामध्ये नाही का डेमोक्रॅटिस यांनी काय केलं तर पहिल्यांदा एकदम 5व्या शतकामध्ये नाही का स्मॉलेस्ट पार्टिकल सांगितलं त्यांनी. त्याने काय नेम त्याला नेम काय दिलं होतं त्यांनी ऍटम म्हणून. आता एक डाल्टनची ऍटॉमिक थिअरी माहिती पाहिजे आपल्याला. एक ब्रिटिश काय होते सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलं 1803 मध्ये नाही का डाल्टनने काय केलं एक थिअरी दिली. त्यांनी काय म्हणलं की जो मॉलिक्युल आहे ना एकदम म्हणजे एकदम छोटा छोटा, जर एखादा ऍटम पाहिला तर तो कसा असेल म्हणजे हार्ड असेल, एकदम गोल स्पेरिकल असेल आणि त्याला नवीन काही इंटरनल स्ट्रक्चर नसेल, एकदम असं सॉलिड असेल. आता खाली चित्र दिसत असेल डाल्टनच्या शेजारी बघा, डाल्टनचं ऍटॉमिक मॉडेल एकदम असं भरीव आहे एकदम. म्हणजे अकॉर्डिंग टू ऍटॉमिक थिअरी ना मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली आणि मास त्याचं काय म्हणतो युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड. आणि डाल्टनने आणि असे ही डाल्टनची थिअरी होती. आणि याच्याच नंतर नाही काय जे थॉम्सन एक सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं इलेक्ट्रॉनचा शोध लागला. आता ते खाली थॉम्सन बघा त्यांनी काय दिलं मग खाली बघा प्लम पुडिंग मॉडेल दिलं. तर त्यांचं काय म्हणणं होतं की जसं डाल्टनने काय सांगितलं की युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज ना तसं नाही म्हणे. आता जो थॉमस पुडिंग प्लम पुडिंग ना याने बघा इथं खाली चित्र दिसते, त्याने काय म्हणे की जसं तुम्ही टरबूज कापल्यानंतर कधी असं पूर्ण लाल असतं मध्ये असे काळ्या काळ्या बिया असतात, त्याचं काय म्हणणं होतं की इलेक्ट्रॉन आहे ना तो मध्ये आणि पूर्ण असं पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड असं सगळीकडे असं असं कोणी सांगितलं होतं थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात त्याला. तर विचारू शकता प्लम पुडिंग मॉडेल कोण दिलेलं आहे ते थॉम्सनने दिलेलं आहे. नंतर आता रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम. आता हे मॉडेल ना हे जास्त महत्वाचं आहे. तर रुदरफोर्डने काय केलं माहितीये का, यांनी काय केलं एक सोन्याचा पत्रा घेतला बघा आणि सोन्याचा पत्रा घेतला आणि त्याच्यावर नाही का अल्फा पार्टिकलचा मारा केला. आणि या बेसिसवर नाही का त्यांनी हे चित्र दिसत असेल तुम्हाला, हे बघा रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. त्याचे बघा काही त्यांनी पत्र्याचा मारा केल्यानंतर बघा काही हे आहेत ना जे अल्फा पार्टिकल डायरेक्ट निघून गेले, काही थोडे डेव्हिएट झालेत बघा आणि काही एकदम नाही का 180 डिग्रीने काही 90 डिग्रीने असे काही ज्यावेळेस सेंटरला धडकले त्यावेळेस हे झाले डेव्हिएट म्हणजे त्यांचा अँगल थोडा बदलला. मग ह्या बेसिसवर त्यांनी काय केलं काही निष्कर्ष काढले. त्याचं काय म्हणणं होतं की मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट म्हणजे त्या जे याचा पत्रा होता ना गोल्ड फॉइल त्याच्यातून मोस्ट ऑफ द पार्टिकल ना ते डायरेक्ट स्ट्रेट गेले. त्याचं मिनिंग काय की देअर मस्ट बी एम्प्टी स्पेस म्हणजे ऍटम मध्ये काही पूर्ण ऍटम भरू नये, काही त्याची मोकळी जागा आहे असं त्यांनी मांडलं एक थिअरी. दुसरा निष्कर्ष काय होता त्याचा की स्मॉल मेंबर ऑफ पार्टिकल्स, त्याच्यापैकी जेवढे आपण हे केले अल्फा पार्टिकल त्यातले काही मेंबर नाही का डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल पाथ थ्रू स्मॉल अँगल आणि ते बारीक थोड्या पार्टनी डिफ्लेक्ट झाले स्मॉल नंबर ऑफ. आणि बाकीचे होते ना काही ते पॉझिटिव्ह चार्ज द स्मॉल स्टील नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स ना मीन पॉझिटिव्ह चार्ज हेवी पार्टिकल कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन. त्याचं काय म्हणतो सेंटरमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ऑब्स्ट्रक्शन करतो आणि त्याच्यामुळे ते थोडे स्लाइटली डेव्हिएटेड झाले असं म्हणत होतं. मग त्याने काय केलं इस्टॅब्लिश्ड बाय द इस्टॅब्लिश्ड लॉ ऑफ फिजिक्स अँड इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी इज रिव्हॉल्विंग द सर्क्युलर ऑर्बिट आणि इट्स एनर्जी डिक्रीजेस. तर मग काय म्हणलं होतं यांनी की जो 3 यांनी क्रायटेरिया मांडले. एक तर काय आहे की तुमचा जो हे काही पार्टिकल डायरेक्ट निघून गेले, दुसरे काय होतं काही स्पेस मधून होते थोडे डिफ्लेक्ट झाले, तिसरे 180 म्हणजे याचं म्हणणं काय झालं की जो सेंटर ना त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे आणि बाजूनी मोकळा स्पेस आहे असं मानलं. आणि त्याचं काय म्हणणं होतं की जे एनर्जी ना म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स ना ते असं एक पूर्ण अशा ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन भोवती असे फिरत आहेत. पण त्यावेळेस आपण जर इस्टॅब्लिश लॉ ऑफ फिजिक्स बघितलं त्याचं काय म्हणणं होतं जर इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी इज रिव्हॉल्विंग अराउंड सर्क्युलर ऑर्बिट, ज्यावेळेस सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरते त्यावेळेस काय होतं त्याची एनर्जी कमी होते आणि ते आपोआप जो इलेक्ट्रॉन आहे तो मध्ये पडायला पाहिजे किंवा काय असं व्हायला पाहिजे म्हणजे मॉलिक्यूल टर्न. त्याच्यामुळे मॉडेल ना टर्न आउट टू बी अनस्टेबल आणि त्याच्यामुळे ही थिअरी त्याला एक्सप्लेन करताना आल्या की हाऊ ऑल ऍटम्स एक्सेप्ट रेडिओ ऍटम्स आर स्टेबल.
मग जर तुमचे कसं होतं, इलेक्ट्रॉन जर बाजूला फिरत असले तर मग ते हळूहळू त्यांची एनर्जी लूज करणार आणि ते अनस्टेबल होणार. आता अनस्टेबल आपण पहिले रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा एक्सप्रेशन आहे, पण मग बाकीचे एलिमेंट का स्टेबल आहेत हे रुदरफोर्डला सांगता नाही आलं आणि त्याच्यामुळे ही थेरी फेल गेली. त्याच्यानंतर आलं ते बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. आता बोर स्टेबल ॲटॉमिक मॉडेल काय, यांनी काय सांगितलं, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की एनर्जी इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट असते आणि इट इज पर्टिक्युलर फॉर ऑर्बिट, आणि प्रत्येक ऑर्बिटसाठी तेवढीच एनर्जी असते. व्हेन इलेक्ट्रॉनिक जम्प्स फ्रॉम इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन आतून बाहेर जातो ना, तेव्हा तो काय करतो, काहीतरी एनर्जी अब्सॉर्ब करतो. आणि इक्वली डिफरन्स बिटवीन द एनर्जी, म्हणजे तेव्हा जम्प करताना जेवढी एनर्जी बाहेर करतो ना, बाहेरून जर आतमध्ये गेला तेवढीच एनर्जी इमिट करतो. ह्या बेसिसवर त्यांनी म्हणजे ऍटम स्टेबल कसा आहे हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. आता आपल्याला काही एलिमेंट बघायचे. प्रोटॉन काय माहिती का, पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्याचा चार्ज किती, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम चार्ज आहे त्याचा. नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस ऑफ ऍटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स. त्या ॲटॉमिक नंबरचा एलिमेंट, त्या ॲटमचा जो ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे तो प्रोटॉनचा नंबर असतो, लक्षात ठेवा. आणि तो कशाने डिनोट करतात, झेडनी. द मास ऑफ वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन. म्हणजे एका प्रोटॉनचं मास आहे ना, ते किती, 1 डाल्टन असतं. आणि 1 डाल्टन म्हणजे किती आहे, 1.6 इंटू 10⁻27 kg. आता इलेक्ट्रॉन बघा, इलेक्ट्रॉन ना, मास ऑफ इलेक्ट्रॉन ही किती इज 100, म्हणजे जवळपास एक 1800 टाइम्स नाही का, लेस दॅन दॅट ऑफ हायड्रोजन. The number of electrons in extra nuclear part of is equal to number of protons in the nucleus. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन असतात ना तेवढेच प्रोटॉन असतात, लक्षात ठेवा. Therefore इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स्ड. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज बॅलन्स असतो आणि ऍटम ना इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. कळलं का, हे एक्सप्लेनेशन होतं की ऍटम न्यूट्रल राहण्याचं. आता एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट सेल इज द लोएस्ट एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. सबसिक्वेंट सेलला काय होतं, जसं जसं आपण बाहेर जाऊ ना, एनर्जी आपण इलेक्ट्रॉनची नाही का त्या सेलमध्ये नाही का जास्त असते. आता बघा, आता याच्यानंतर नाही का बघा, आता व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा. आता पहिलं पुढचं आणखी. आता व्हॅलन्सी म्हणजे काय असते, एलिमेंटची नाही का ऍटमची डिटर्न बाय द कन्फिगरेशन ऑफ आउटर मोस्ट सेल. आता याचं एक्झाम्पल बघू. आता समजा आपण एक जस्ट सिंपल की समजा आता एखादा हे एक सोपा आयटम घेऊ आपण बघा. आता हे समजा हे तुमचा नायट्रोजन घेतला तुम्ही. आता नायट्रोजनचं बघा, तुमचा ॲटॉमिक नंबर किती बघा, 7 आहे समजा. तुम्ही ज्यावेळेस ॲटॉमिक नंबर 7 आहे ना, मग लिहिताना कसा, जो पहिल्या सेलमध्ये किती येणार त्याच्या 2, कळलं का. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय येणार, उरलेले 5. म्हणजे त्याचा जो व्हॅलन्सी ना ती किती येणार, मग समजा त्याचे 5 आहे. म्हणजे त्याला आता त्याला त्याचा ऑक्टेट फुल करण्यासाठी त्याला किती लागणार, इलेक्ट्रॉनची 5. म्हणजे त्याला आपल्याला फुलफिल करायला त्याला किती लागणार, अजून इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन. कळालं. तर अशा टाइप मध्ये त्याची व्हॅलन्सी किती असते बघा, 3. अशा टाइप मध्ये लक्षात ठेवा. नंतर आता आयसोटोप काय असतं बघा, सेम ॲटॉमिक नंबर, ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो बट कार्बन हॅज 3 आयसोस्टेप्स. म्हणजे त्याचं ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप म्हणतो. कळालं. आणि ज्यांचा मास नंबर वेगळा असू शकतो पण ॲटॉमिक नंबर आहे ना तो सेम असतो. त्याला आता कार्बन बघा, कार्बन नाही का त्याला 3 आयसोटोप असतात, C12, C13 आणि C14. त्यातला C14 नाही का रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आपल्याला माहिती आहे, जो कार्बन डेटिंग वगैरे याच्यामध्ये वापरतात. नंतर आता हायड्रोजन हा 3 आयसोटोप. आता हायड्रोजन नाही का 3 आयसोटोप असतात बघा, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटिरियम. म्हणजे यांच्यामध्ये काय एकच लक्षात ठेवा, जे आयसोटोप असतात यातला ॲटॉमिक नंबर आहे ना सगळ्याचा सेम असतो. आता बाकी यूज ऑफ आयसोटोप बघा. आता काही काही फेमस आयसोटोप बघा, जसं की युरेनियम 235, हे काय न्यूक्लिअर फिशन आणि प्रोडक्शन मध्ये वापरतात. आता कोबाल्ट आहे बघा 60, हे कशामध्ये, डिझास्टर आपले हे डिसीजेस लाईक कॅन्सर मध्ये वापरतात. नंतर आयोडीन 131 हे गॉयटर मध्ये, थायरॉइड वगैरे ग्लॅन्ड त्याच्यामध्ये वापरतात. सोडियम 24 तर हे कशामध्ये, डिटेक्शन ऑफ क्रॅक्स, लिकेज वगैरे याच्यामध्ये वापरतात. आणि C14 हे म्हणजे एज असतं ना, ते कार्बन डेटिंग वगैरे ना त्याच्यामध्ये वापरतात. आता कंपोजिशन ऑफ मॅटर बघा. आता जे सॉलिड असतं ना, सॉलिड मध्ये बघा त्याचं जे शेप असतो बघा ते डेफिनेट असतो, एकदम चेंज होत नाही. व्हॉल्यूम असतं ना ते डिफायनेट असतं. पण लिक्विड मध्ये बघा त्याचा डिफायनेट असतं शेप, व्हॉल्यूम, पण त्याचा शेप चेंज राहतो. आणि गॅसेस मध्ये व्हॉल्यूम आणि शेप दोन्ही पण चेंज होत राहतं. आता आपल्याला डिफरन्स बघायचा आहे की एलिमेंट, कंपाऊंड आणि याच्यामध्ये डिफरन्स काय असतो हे महत्वाचं आहे. याच्यावर क्वेश्चन विचारतात की बाबा तुमचं मिक्सचर, कंपाऊंड आणि एलिमेंट काय. आता एकच जनरल मी तुम्हाला एक
आयडिया देतो की लक्षात कसं ठेवायचं. एलिमेंट म्हणजे काय, त्याचं बेसिक एकदम कंपाऊंड असतो तशा टाईपमध्ये. आता ही असतो त्याला एलिमेंट म्हणायचं. आता कंपाऊंड म्हणजे काय माहितीये का, की ज्याचं आपल्याला फिक्स स्ट्रक्चर माहिती आहे त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. आणि मिक्सचर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये खूप सारं मिक्स झालेलं असतं. आवाज आवाज येत नाही का, काय दिसत नाही म्हणून नाही. स्क्रीन क्लिअर आहे का कोणाला, की कोणालाच स्क्रीन दिसत नाही? कमेंट मध्ये सांगा मला एकदा. जागे आहेत का सगळे? आता दिसते का स्क्रीन, का नाही दिसत आणखीन पण? स्क्रीन दिसतच नाही का? स्क्रीन कोणाला दिसत नाही का? काही काहीला दिसते स्क्रीन. आता स्क्रीन दिसते का सांगा बरं. आता दिसते स्क्रीन? आता दिसायला लागले स्क्रीन का सेमच इश्यू? स्क्रीन क्लिअर झाली का आता परत? सगळ्या स्क्रीन क्लिअर झाली ना आता? करू चालू का आता?
आता याच्यानंतर बघा, आता एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर यातला फरक काय हा महत्वाचा आहे. ज्यावेळेस एलिमेंट म्हणतो ना, ज्यावेळेस एकदम बेसिक एलिमेंट असतो जसं NO2 वगैरे, जे एकदम बेसिक हे असतं ना त्याला आपण एलिमेंट म्हणतो नायट्रोजनचे, जसं की फॉर एक्झाम्पल N2. नंतर कंपाऊंड, आता ज्यावेळेस त्याला फॉर्म्युला एखादा दुसरा कंपाऊंड जॉईन होतो आणि त्यावेळेस त्याला आपण एक्झॅक्ट फॉर्म्युलामध्ये त्याला बसू शकतो, जसं की NO2 वगैरे, त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड. आणि मिक्सचर बघा, आता ज्यावेळेस नाही का, आता हवा आहे बघा, हवा किंवा पाणी, याला असं काय, आता समजा पाणी आहे पण पाण्यात आता खूप साऱ्या गोष्टी मिक्सचर वगैरे झालेल्या असतात, त्याला आपण एक्झॅक्ट असं काही फॉर्म्युला सांगू शकत नाही. हवेला असं काही फॉर्म्युला नसतो, त्याला आपण काय म्हणणार, मिक्सचर म्हणायचं. कळालं? एलिमेंट मध्ये बघा ऑक्सिजन, नंतर कंपाऊंड मध्ये नायट्रिक ऑक्साईड वगैरे मॉलिक्युल्स, आणि मिक्सचर मध्ये बघा N2O2 वगैरे असे. आता कॉन्स्टंट असतात ना, जे कॉन्स्टिट्यूट असतात ना एलिमेंटचे, सबस्टन्स ऑफ एलिमेंट आर ओनली वन, एकाच पासून बनलेले असतात. कळलं? त्याला आपण एलिमेंट म्हणतो, म्हणजे एकाच सबस्टन्स पासून. जे आता कंपाऊंड असतात ना, ते कॉन्स्टिट्यूट ऑफ द सबस्टन्स कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इट सेल्फ. तो रिपीट होणं वगैरे याला कंपाऊंड म्हणायचं, किंवा त्याच्यासोबत दुसऱ्या वगैरे जॉईन होणं. आणि दुसरं म्हणजे मिक्सचर म्हणजे काय आहे की याच्यामध्ये नाही का कॉन्स्टिट्यूट ऑफ सबस्टन्स आहेत ना, त्याच्यामध्ये तयार होणारे हे एक मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्स, म्हणजे बाकीचे त्याच्यामध्ये काही जॉईन झालेले असतात. आता याच्यामध्ये नाही का ऑल ॲटम्स मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर अलाइक, म्हणजे एलिमेंट मधले जे बाकीचे मॉलिक्युल वगैरे एलिमेंट असतात ना ते सगळे सेम असतात. नंतर याच्यामध्ये नाही का कंपाऊंड मध्ये नाही का ते एलिमेंट्स असतात ना ते अलाइक, म्हणजे सेम असतात याच्यामध्ये, पण जो हे असतो ना मिक्सचर मध्ये वेगवेगळ्या टाईपचे असतात, म्हणजे ते वेगवेगळे डिफरंट याचे जॉईन झालेले असतात. आता ज्यावेळेस एलिमेंट असतो ना त्याच्यामध्ये काय असतो की जॉईंट बाय केमिकल बॉन्डने तयार झालेले असतात. जे हे असतात कंपाऊंड, याच्यामध्ये पण बघा केमिकल बॉन्ड असतो, पण जो आता जे हवा वगैरे असतो ना त्याच्यामुळे भरपूर सारे जॉईन झाला, त्याच्यामध्ये असं काही केमिकल बॉन्ड वगैरे नसतो. आणि जे ॲटम किंवा मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स किंवा एलिमेंट्स आर डिफरंट असं असतं. तर जे हे असतात कंपाऊंड्स नाही का, द प्रोपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स आर, याच्यामध्ये फिक्स असतं. मी तुम्हाला सांगितलं ना की जो हे असतो कंपाऊंड असतो ना त्याला बऱ्यापैकी फॉर्म्युला असतो, याच्यामध्ये नाही का प्रोपोर्शन ऑफ एलिमेंट चेंजेस, हवेमध्ये वेगवेगळे सबस्टन्स असतं, तर हे लक्षात ठेवा. आता सोल्युशन बघा, एक असतं बघा सॉल्व्हंट आणि दुसरे सोल्यूट. सॉल्व्हंट म्हणजे जे जास्त प्रमाणात असतं त्याला सॉल्व्हंट, आणि सोल्यूट म्हणजे कमी याच्यामध्ये ते हे असतं. आता लिक्विड इन लिक्विड असतं ना, त्याचं एक्झाम्पल व्हिनेगर वगैरे असं. गॅस इन गॅस असतं, त्याचं फॉर एक्झाम्पल काय असतं की ज्यावेळेस आपण हे म्हणतो सॉलिड इन सॉलिड, आता याचं एक्झाम्पल अलॉयज. तर हे बऱ्यापैकी काही असे एक्झाम्पल येते सोल्युशनचे. आता सस्पेन्शन काय असतं बघा, ज्यावेळेस हेट्रोजेनियस सबस्टन्स असतं ना, म्हणजे सॉलिड पार्टिकल्स इन सस्पेन्शन इज लार्जर दॅन, ज्यावेळेस 10⁻⁴ पेक्षा लार्जर असतात त्याला आपण काय म्हणतो हेट्रोजेनियस, आणि ते सस्पेन्शन असतं, आणि ते फिल्ट्रेशनने आपण सेपरेट करू शकतो. बघा कळालं? आता एक असतं बघा कोलाइड. कोलाइड म्हणजे काय माहितीये का, जे 10⁻⁵ पेक्षा म्हणजे त्याची साईज असते ना ती जास्त असते. वेन लाईट इज इन्सिडेंट, त्याच्यावर ज्यावेळेस लाईट पडते ना मिक्सरवर, ते ट्रान्समिटेड किंवा स्पार्कली स्कॅटर होतं, त्याला हेट्रोजेनियस मिक्सर म्हणायचं आणि त्याला कोलाइड म्हणायचं. आता हे असतात ना हे आपण काय करतो माहितीये का, फिल्ट्रेशनने सेपरेट करू शकत नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा की जे सस्पेन्शन ना त्याची साईज 10⁻⁴ पेक्षा, म्हणजे सस्पेन्शन हे साईजने मोठं असतं, कोलाइड आहे ना हे साईजने छोटं असतं. कोलाइडला आपण फिल्ट्रेशनने सेपरेट करू शकत नाही, सस्पेन्शनला आपण फिल्ट्रेशनने सेपरेट करू शकतो. कोलाइड ना हे काय दाखवतं, स्कॅटरिंग वगैरे तुमचे जे प्रिन्सिपल असतात ते दाखवतं, सस्पेन्शन दाखवत नाही. आता बाकी मिल्क हे एक्झाम्पल एक कोलाइड आहे. अरे आता टाइप्स मध्ये बाकी बघा, आता स्मोक वगैरे, स्मोक म्हणजे काय असतं, सॉलिड इन गॅस, किंवा फॉग असतो ना त्याला लिक्विड इन गॅस वगैरे अशा टाइप मध्ये म्हणतात. आता